5000 वर्षापूर्वी महाभारत झालं, याला महाभारतामध्ये काडीचा पुरावा नाही. माझे सगळ्या लोकांना ओपन चॅलेंज आहे, खगोलशास्त्राचे 300 पुरावे महाभारतामध्ये, त्याच्यामधला एकही असा पुरावा नाही की ज्याच्यामुळे असं म्हणता येईल की महाभारत 3000 BC सोडा, म्हणजे त्याला 5000 म्हणतो, पण 2000 BC ते 4000 BC मध्ये कधीतरी झालं असं सांगणारा एकही पुरावा महाभारतामध्ये नाही. एक आपला मराठी महिना किंवा हिंदू महिना तो ऋतूच्या संदर्भामध्ये शिफ्ट व्हायला 2000 वर्ष लागतात. कारण बरेच लोक असंच काहीतरी विचित्र आरोप करतात की ह्या निलेशोकला जास्तीत जास्त मागे घेऊन जायचं आहे. मागे घेऊन जायचं नाही, जिथे आहे तिथे ते दाखवायचं आहे. भगदत्त हे जर तुम्ही नाव ऐकलं असेल, महाभारतातला राजा, तो त्यावेळी खूप ओल्ड होता असं म्हटलेलं आहे, आणि तो आपल्या एक औक्षणी सैन्यासकट आला होता. भगदत्ताचं प्रागज्योतिषपूर हे म्हणजे आत्ताचं बगदाद. याचा तुम्हाला जिओग्राफिकल रेफरन्स महाभारतातही मिळतो, रामायणातही मिळतो. अमृतसरला गेलं की भारतीय संस्कृती संपली असं आपण समजतो आत्ता. थोडीशी आपली स्मृती अजून जागी आहे म्हणून आपण म्हणतो पाकिस्तानसुद्धा भारतच होता, पण त्याच्यानंतरचे अफगाणिस्तान म्हणजे भारत हे आपण विसरून जातो. कदाचित तेही लोकांच्या लक्षात असतं कारण गांधारी म्हणून म्हणतात ते, पण हे किती लोकांना माहिती आहे की इराण म्हणजे भारतच होता. नमस्कार, राष्ट्रसेवक यूट्यूब चॅनलच्या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. मी विनोद देशपांडे. मी प्रिया कावडकर. आजच्या भागामध्ये आपलं निलेशोक आपल्या इकडे आलेले आहेत. तुम्हाला सगळ्यांना बऱ्याच जणांना माहिती असेल ऑलरेडी की रामायण आणि महाभारत हा पूर्ण भारतीय संस्कृतीने धरून ठेवलेला मागच्या हजारो वर्षांचा जी संस्कृती आपली परंपरा आहे, तो इतिहास आहे, परंपरा आहे, महाकाव्य आहे. याच्यावर अनेक वादवादंग आहेत, अनेक मतांतरं आहेत. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर ज्यांनी सखोल संशोधन केलं आणि महाभारत आणि रामायणचा प्रत्यक्ष का सिद्ध केला, असे निलेशोक आपल्यामध्ये आज उपस्थित आहे. निलेशजी, आपलं सहर्ष स्वागत. नमस्कार विनोदजी. नमस्कार प्रियाजी. रामायण आणि महाभारत, आता विशेषतः राम मंदिराची निर्मिती झाली आणि त्याच्यानंतर आपल्या पूर्ण भारतामध्ये आपण बघतो की आनंदाची लहर पसरलेली आहे. रामायण महाभारतातला कथानायक खरं तर कृष्ण, धर्म युधिष्ठिर किंवा अर्जुन हे संस्कृतीचे नायक म्हणून मागच्या हजारो वर्षांमध्ये प्रस्थापित झालेले आहेत. आता काही वर्षांपूर्वी गेम ऑफ थ्रोन्स नावाची एक वेब सिरीज आली होती. त्या वेब सिरीजचं त्याच्यातलं राजकारण आणि समाजाचं कारण, या समाजकारण किंवा समाजाची स्थिती याच्या अभ्यासाकरता नेदरलँडच्या एका युनिव्हर्सिटीने त्याचा समावेश त्यांच्या अभ्यासक्रमात करून घेतला. भारतामध्ये आपण रामायण आणि महाभारत त्यांचा अभ्यास युनिव्हर्सिटी म्हणून नसला तरी समाज म्हणून आपण तो जतन केला आहे, त्याचा अभ्यास केलेला आहे. आपले समाज नायक हे त्याच्या कथांमधून घडलेले आहेत. पण या फक्त कथा आहेत की तो वास्तवातला इतिहास आहे? याच्याविषयी आपण काय सांगू शकाल? बरोबर, याचं उत्तर असं देता येईल की महाभारत आणि रामायण याला आपण इतिहास असं म्हणतो. तर इतिहासाची जी व्याख्या आहे ती जर आपण समजून घेतली तर त्याचं उत्तर असं मजेशीर होय असं आहे. म्हणजे ती कथा आहे का, तर उत्तर होय. तो इतिहास आहे का, तर त्याचं उत्तरही होय. आता हे असं का, तर इतिहासाचीच व्याख्या अशी केलेली आहे, त्याचे तुम्हाला अनेक संदर्भ मिळतात आपल्या ग्रंथामध्ये. पण एक संदर्भ सांगतो. तो असं म्हटलेलं आहे की धर्मार्थ काम मोक्षाणाम उपदेशम समन्वितम पूर्ववृत्तम कथायुक्तम इतिहासम प्रचक्षते. म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे जे आपले 4 पुरुषार्थ आहेत ते प्राप्त करण्याकरता आपण ज्याला काय म्हणूया, गाईड बुक मिळावं, असा एन्सायक्लोपीडिया असा प्रकारचा जो ग्रंथ. आणि तो ग्रंथ कसा तयार केला आहे, तर पूर्ववृत्तम म्हणजे पूर्वीच्या काळी घडलेली एखादी घटना घेऊन ती कथावृत्तम म्हणजे कथा पद्धतीनं सांगितलेली आहे की ज्याच्यामुळे धर्मार्थ काम मोक्ष याच्याकरता बोध होतो किंवा गाईड होऊ शकतं, म्हणजे उपदेश होऊ शकतो. अशी जी कृती केलेली आहे त्याला इतिहास म्हणतात. अशीच त्याची व्याख्या आहे. म्हणजे तो वस्तुस्थिती पण आहे, पण तो कथारूपानं आपल्यासमोर मांडलेला आहे तो. आणि कथारूप म्हणजे थोडासा फरक सांगतो तुम्हाला. आता समजा आपण इंजिनिअरिंगमध्ये असं होतं, पण विशेषतः बिझनेस स्कूलमध्ये बघितलं किंवा लॉ
लॉच्या प्रियाजी तुम्ही लॉ क्षेत्रातल्या आहात किंवा मेडिसिन घेऊया आपण, तर त्याच्यामध्ये शिकवताना केस स्टडी वापरले जातात. आधी एखादी केस कशी झाली आणि मग ती तुम्ही कशी सोडवली असती. बिझनेस स्कूलमध्ये तसंच होतं की हा बिझनेस असा असा आहे, हा तुम्ही अक्वायर करणार का, किंवा CEO ने काय करावं. हे करताना ती वस्तुस्थितीवर आधारित असतो, पण तो शिकवण्याकरता कधीकधी त्याच्यामध्ये माफक बदल केलेले असतात. मुख्य त्यातलं वैशिष्ट्य असं की सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली नसतात. आणि ते कशा करता, तर त्याच्यामुळेच आपल्या बुद्धीला चालना मिळावी आणि मग विचार करता यावा की तुम्ही जर त्या जागी असतात तर काय केलं असतात. अशा केस स्टडीसारखा जो ग्रंथ तयार केलेला आहे त्याला इतिहास म्हणायचं. म्हणूनच तो अशा पद्धतीनं केलेला आहे. एक वैशिष्ट्यपूर्ण पद्धत आहे त्याची. आपण इतिहास म्हणून आपण जेव्हा विचार करतो तेव्हा पाश्चिमात्य दृष्टिकोनातून त्याची सण सणावळी याला खूप जास्त महत्त्व आहे आणि इतिहास सिद्ध कसा होतो यालाही काही शास्त्र दिलेली आहेत. तर त्या कसोट्यांवर महाभारत आणि रामायण आज उतरतं का? तुम्ही उत्तम प्रश्न विचारलात. पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये किंवा त्याच्या अभ्यासक्रमामध्ये इतिहासाच्या ऐवजी जो शब्द वापरतात तो हिस्ट्री असा वापरतात. त्याचीसुद्धा खरी कथा आहे, पूर्ववृत्तम कथा, की हिस्ट्री कुठून आले माहिती आहे का? हिज स्टोरी. हिज स्टोरीमधला हिज कोण माहिती आहे का? जीजस. अच्छा. हां. सो डार्विन म्हणजे साधारण 150-200 वर्षापूर्वी डार्विन पश्चिममध्ये येण्यानंतर आणि मग उत्क्रांतीचा सिद्धांत त्याने मांडला. याच्या आधी पूर्ण पाश्चिमात्य आपण विश्व म्हणूया त्यांच्या दृष्टीनं हिस्ट्री म्हणजे बायबल होती. मुख्य असं आहे की हिस्ट्री आणि इतिहासमध्ये फरक आहे. म्हणजे त्यात साम्य नाही का? साम्यही आहे की इतिहासामध्ये हिस्ट्री येते, पण हिस्ट्रीमध्ये इतिहास येतोच असं नाही, कधीकधी येतोसुद्धा. तर तुम्ही म्हणाला अगदी तसंच आहे. हिस्ट्री म्हणजे क्रोनॉलॉजिकल. ह्या काळामध्ये हा राजा होता, त्याच्यानंतर हा राजा आला, त्यानंतर ह्या राजाने या राजाला मारलं आणि ही राणी आली, अशा प्रकारची माहिती. थोडीशी इतर सांस्कृतिक माहिती त्याच्यामध्ये येऊ शकते. त्यापेक्षा इतिहासाचा जसं मी तुम्हाला आत्ता व्याख्या सांगितली तसा उद्देशच पूर्ण वेगळा आहे की ते गाईडबुक आहे, पण ते वस्तुस्थितीवर आधारित आहे. म्हणजे त्यातली जी माहिती आहे ती खरी आहे, पण वस्तुस्थितीवर ते आधारित आहे. पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये काय झालं की डार्विन येईपर्यंत बायबल हाच इतिहास होता. आणखी त्याला काही अपवाद म्हणजे हेरोडोटस नावाचा एक ग्रीक माणूस होऊन गेला, त्याचं जे भाषांतर केलेलं पुस्तक आहे त्याला हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड म्हणजे जगाचा इतिहास. पण जगाचा इतिहास म्हणजे काय? तो त्या ग्रीस आणि रोम तिथल्या आसपासच्या जे काही आयलंड्स आहेत त्याचा तो इतिहास लिहितो आहे, पण त्याच्या दृष्टीने ते जगच आहे. म्हणजे तो खरा जगाचा इतिहास नाही, त्याच्या जवळचा तो वस्तू स्थलपुराण म्हणूया आपण, अशा प्रकारचा इतिहास आहे. आणि मी मुद्दाम स्थलपुराण शब्द वापरला, त्या स्थलपुराणासारखाच आहे. म्हणजे जे काही माहिती आहे ते त्याने जमा केलेलं आहे. त्याच्यामध्ये असा कोणताही पुरावा नाही की ज्यामुळे आपल्याला सांगता येईल की त्याने सांगितलेली घटना यावेळी होऊन गेली. त्याच्या उलट आपला इतिहास आहे. मग महाभारत जे आहे ते काल्पनिक कशावरनं नाही? अगदी उत्तम प्रश्न. आता महाभारत काल्पनिक का नाही असाच प्रश्न आपल्याला समजा आत्ताच अगदी आपण घेतलं. मीच तुम्हाला प्रश्न विचारतो की समजा बाबासाहेब पुरंदरेंनी लिहिलेलं शिवचरित्र, आता हे खरोखर शिवाजी महाराज होऊन गेले का हे कोणीतरी एखाद्या माणसानं, एखाद्या म्हणजे बाबासाहेब पुरंदरे आपण घेऊया, त्यांनी बसून असं एक छान शौर्यगाथा लिहावी म्हणून एक नॉवेल लिहिले किंवा फिक्शन लिहिले असं जर मी म्हटलं तर तुम्ही त्याचं उत्तर काय द्याल की हे शिवाजी महाराजांचा हा इतिहास नक्की इतिहास कशावरून? आपल्याला जी पत्र सापडतात, आपल्याला त्याचे पुरावे सापडतात. बरोबर. म्हणजेच पण शेवटी शब्दप्रमाणच सांगताय तुम्ही, शब्दप्रमाणच सांगताय की कुठे काय उल्लेख मिळतो, इथे उल्लेख मिळतो. तोच तुमचा पुरावा घेऊन जर मला उत्तर द्यायचं झालं तर मी सांगेन बघा, उदाहरणार्थ आपण रामायण महाभारत घेऊ. रामायणाचे उल्लेख महाभारतामध्ये आहेत, इतर पुराणामध्ये रामायणाचा उल्लेख येतो, इतर पुराणामध्ये महाभारताचा उल्लेख येतो. इवन आपले जे ऋग्वेद आहे त्याची ऋग्वेदाची जी रिकास्टिंग रिएडिटिंग म्हणतात ती व्यासाने केली महाभारताच्या वेळी. त्यामुळे ऋग्वेदामध्ये सुद्धा अशी काही सूक्तं आलेली आहेत की ज्याच्यामध्ये रामाचा उल्लेख आहे, ज्याच्यामध्ये सीतेचा उल्लेख आहे. एवढंच कशाला, महाभारतकालीन म्हणजे पांडव कौरवांच्या अगदी थोडेसे आधी झालेले शंतनू देवपी आपल्याला नावं माहिती आहेत, ते 3 भाऊ होते. तर शंतनू देवपी हे म्हणजे भीष्माचे वडील, आता शंतनू म्हणजे त्यांचा उल्लेख तुम्हाला येतो. म्हणजे एकाच ठिकाणी फक्त महाभारतामध्ये लिहिलं असं नाही आहे, ती माहिती तुम्हाला सगळ्या पुराणामध्ये मिळते. बाकीचे जे ग्रंथ आहेत अगदी उपनिषदामध्ये येतं त्याचं वर्णन. किंवा समजा पाणिनीचं आपण व्याकरण घेऊया
तर पाणिनींचं व्याकरण समजून देताना सुद्धा ते हे वाक्यामध्ये हा शब्दाला कसं आपला समास वगैरे बदलला, कृष्ण वासुदेव हे कसे झाले, हे समास शिकवताना सुद्धा ते ती नावं वापरतायत. म्हणजे हे सगळा जर पुरावा घेतला तर नुसता तुम्ही शब्द प्रमाण घेताय, त्याच्यापेक्षाही जास्त पुरावा आहे. पण तुमचा जो क्रायटेरिया तुम्ही सांगितला तो वापरून मी सांगतो की असं दाखवता येतं की रामायण महाभारत याच्यामध्ये पुरावा शिवाजी महाराजांपेक्षा जास्त पुरावा आहे. अच्छा, मग त्याच्या अनुषंगाने मला एक विचारावं असं वाटतं की व्यासरचित महाभारत जे आहे, तर मग व्यास ही एक पदवी आहे का एक पर्टिक्युलर असा व्यक्ती आहे, असं काही? उत्तम प्रश्न. आता व्यास ह्या शब्दाचा अर्थ असा आहे की विस्तार, विस्तार असा त्याचा अर्थ आहे. आणि त्याच्यावरून त्यांना ते नाव मिळालं, कृष्णद्वैपायन व्यास असं त्यांचं नाव आहे. असंही आपल्या संस्कृतीमध्ये म्हटलं जातं की अनेक व्यास होऊन गेले. अशा अर्थानं की जो माणूस आला आणि त्याने आपल्या संस्कृतीच्या लिखाणाचा विस्तार केला त्याला व्यास अशी पदवी मिळू शकते. त्या अर्थानं वाल्मिकी हे सुद्धा व्यास म्हणू शकतो आपण, फक्त ते कन्फ्युजन होऊ नये म्हणून आपण नावं वापरत नाही. पण असं आहे, अनेक व्यास होऊन गेले असं भागवत पुराणामध्ये वर्णन येतं, त्याच्यामध्ये वाल्मिकी ह्यांनासुद्धा व्यास म्हटलेलं आहे. हो, अशा जनरल अर्थानं. पण आत्ता जो व्यास आपण जो नुसतं व्यास म्हणतो तेव्हा आपण महाभारताच्या वेळचे कृष्णद्वैपायन व्यास असं म्हणतो. आणि तुमचा प्रश्न काय होता व्यासांबद्दलचा? की व्यास ही एक पदवी आहे. एक पदवी आहे का? त्याचं मी उत्तर दिलंच की ती पदवीच आहे. पण आत्ता आपण जसे प्रधानमंत्री मोदी असं आपण म्हणतो, पण प्रत्येक वेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असं म्हणत नाही, प्रधानमंत्री आले होते असं आपण म्हणतो. तर सगळ्यांना समजतं प्रधानमंत्री म्हणजे सध्या तरी मोदी. तसं त्या कॉन्टेक्स्टमध्ये जेव्हा आपण म्हणतो, महाभारताच्या कॉन्टेक्स्टमध्ये जेव्हा व्यास म्हणतो तेव्हा कृष्णद्वैपायन व्यास असा त्याचा अर्थ होतो. आता महाभारत जे म्हणजे काय म्हणूया लक्ष म्हणजे 1,00,000 श्लोकांचं महाभारत आहे, ते पूर्ण व्यासाने लिहिलं का? तर आता हे आपण कसं ठरवायचं? तर शेवटी आपण जसं शब्द पुरावा मानतो तसं जर महाभारत तुम्ही वाचलं तर महाभारतामध्ये 1,00,000 श्लोकांचं महाभारत व्यासाने लिहिलं असंच म्हटलेलं आहे. आता मी तुमचा एक इंटरव्ह्यू बघत होतो आपल्या सुचेता परांजपेंचा. तर सुचेता परांज म्हणजे मी त्यांचे व्हिडिओ बघतो कारण त्यातून मला खूप माहिती मिळते. पण त्यांचं चुकीचं काय हे पण सांगतो तुम्हाला. इनफॅक्ट मी त्यांचा व्हिडिओ बघितला तर तो पहिला मी माझ्या पत्नीला सांगत होतो की पहिला हाफ हा अत्यंत धादांत खोटं आहे असं सांगितलं 54 मिनिटाचा व्हिडिओमधला. पण जो दुसरा हाफ आहे तो म्हटलं खूप उपयुक्त आहे. परत जसं मी तुम्हाला सांगितलं शंकराचार्यांनी सांगितलं ना, सत्यानृते द्वे मिथुनी कृत्य वर्तते लोकयात्रा. हे प्रत्येक आपलं जे नेहमीचं जे आपली लोकयात्रा सुरू असते ह्याचं बरेच वेळा मिश्रण हे सत्य आणि अनृत, सत्य आणि असत्य याचं मिश्रण असतं. कधीकधी ते आपल्या काय म्हणूया आपल्या लक्षात न आल्यामुळे होतं, कधीकधी आपल्या समजुती आढळ झालेल्या असतात म्हणून होतं. पण हा महत्त्वाचा मुद्दा आहे, फार महत्त्वाचा आहे. त्याच्याशिवाय आपल्याला महाभारताची गणना नाही म्हणजे कालनिर्णय नाही करता येत. तर 100 म्हणजे 1,00,000 श्लोकांचं जे आहे ते महाभारतामध्ये वर्णन आहे. आदी पर्वामध्ये जाऊन कोणीही वाचू शकतं. हे म्हणजे 1,00,000 श्लोकांचं मला थोडा वेळ लागतो तो अशा करता, कारण मी आता अमेरिकेत राहिल्यामुळे मिलियन आणि 100,000 म्हणतो आम्ही त्याला 1,00,000. ते माझ्या भाषांतर करावं लागतं मला 100,000चं 1,00,000 असं. तर 1,00,000 श्लोकांचं जे आहे ते व्यासानेच लिहिलेलं आहे. आता हा उलटा जर्नी सांगतो आहे. त्याच्याऐवजी समजा सुचेताताईंनी जे सांगितलं ते बरोबर उलटं होतं. तुमच्या जर आठवत असेल तर तुम्ही होता जय, त्यांनी सांगितलं जय नावाचा इतिहास, जय हा जो इतिहास लिहिला गेला तो 8,800 श्लोकांचा होता. त्यानंतर वैशंपायनानं तो 24,000चं भारत असं लिहिलं आणि मग व्यास किंवा अनेक इतर लोकांनी त्याच्यामध्ये भर घालून 1,00,000 श्लोकांचं ते झालं. याला कोणताही आधार नाही या वाक्याला. ह्याच्या बरोबर वास्तव हे बरोबर उलटं आहे. आणि तुम्ही आदिपर्वामध्ये जाऊन पहिलाच अध्याय, आदिपर्वातला पहिला अध्याय वाचू शकता. कारण आता जसं सुचेताताईंनी सांगितलं तसं अनेक जण लोक म्हणतात, म्हणजे प्रोफेसर सुभाष काक म्हणतात. मी त्यांना हा प्रश्न विचारलेला आहे, याचा पुरावा काय? कोणी पुरावा देत नाही, अक्षरशः पळून जातात लोक. तर हा जो महाभारतामध्ये असं वाक्य आहे म्हणजे आदिपर्वामध्ये की तो 1,00,000 ची संहिता होती. मग काय वर्णन येतं? मग मी त्याचं वर्णन आधी येतं, पण वर्णन असं येतं की वैशंपायनाने काय केलं, ही जी पूर्ण महाभारत संहिता आहे त्यातली उपाख्यानं काढून टाकली. उपाख्यानं काढून आपला जो मुख्य आख्यान म्हणूया त्याचा असा एक ग्रंथ तयार केला 24,000 श्लोकांचा. त्याचं नाव ठेवलं भारत. आणि 8,800 श्लोकांचे काय गणित आहे? तर जय नावाचा 8,800 श्लोकांचा ग्रंथ लिहिला. हे धादांत खोटं आहे. 8,800 श्लोकांची कथा ही आहे
की त्यात असं म्हटलेलं आहे, म्हणजे उग्रश्रवण सौती हे नैमिषारण्यामध्ये सांगतायत. त्यात ते म्हणतात की हा जो ग्रंथ आहे हा प्रचंड मस्त ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये 1,00,000 श्लोक आहेत. त्याचा अशी वैशंपायनांनी 24,000ची एक भारत संहिता केलेली आहे आणि त्या ग्रंथामध्ये 8,800 असे गूढ श्लोक आहेत की त्याचा अर्थ व्यासांना माहिती आहे, शुक गोस्वामींना माहिती आहे, वैशंपायनांना माहिती आहे, पण संजयाला माहिती आहे की नाही मला माहीत नाही. असं स्पष्ट वाक्य आहे 8,800 श्लोकांबद्दलचं. हे गूढ श्लोक आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे एखाद्या पुस्तकात आपण म्हणतो की मला हे सगळं वाक्य कळलं पण चॅप्टर 3 आणि 4 कळला नाही असं म्हणतो, अशा प्रकारचं ते वाक्य आहे. त्यामुळे मुळात तो 8,800चा श्लोक केला हे अत्यंत चुकीचं. हे कशाकरता महत्त्वाचं आहे सांगतो तुम्हाला. कारण 8,800 श्लोक कोणते हे कुणालाच माहिती नाही. त्याच्यावर प्रयत्न करून लोकांनी शोधून काढायचा प्रयत्न केलेला आहे, पण हे शेवटी स्वतःचा ओपिनियन ठरतो. पण 8,800 श्लोक कोणतेही तुम्ही काढलेत किंवा 24,000 फक्त श्लोक घेतले तर महाभारताचा कालनिर्णय करताच येत नाही. एक दुसरा मुद्दा घेतो त्याच इंटरव्ह्यूमधला, कारण कालच मी बघितला तो, की त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की म्हणजे सुचेताताईंनी म्हटलं आहे की शांती पर्व आणि अनुशासन पर्व ह्याचा तसा महाभारताच्या युद्धाशी महाभारताच्या कथेशी काही संबंध नाही आणि त्या इतर गोष्टी त्याच्यामध्ये भर करायची म्हणजे आपल्या संस्कृतीबद्दल सांगायचं म्हणून त्या ॲड केलेल्या आहेत. संस्कृतीबद्दल सांगायचं म्हणून ते ॲड केले आहेत हे तर अगदी समजण्यासारखी गोष्ट आहे. कारण पूर्ववृत्तम कथायुक्तम इतिहासम प्रचक्षते. जर तुम्हाला इतिहासाचं पर्पज काय आहे जर कळलं तर अर्थातच तुम्ही त्याच्यामध्ये आत ॲडिशन करणार. पण मी तुम्हाला हे अगदी खात्रीनं सांगू शकतो की जर तुम्ही शांती पर्व आणि अनुशासन पर्व बाजूला काढून ठेवलं तर महाभारताचा कालनिर्णय काढता येत नाही. आणि तेच तुम्ही शांती पर्व आणि अनुशासन पर्व आत घेतलं आणि उरलेल्या पर्वांचा जर इतिहास घेतला तर महाभारताची एकच तारीख येते, दुसरी तारीख येत नाही. त्याच्याकरता शांती पर्वातला सुद्धा जो पुरावा आहे, अनुशासन पर्वातला जो पुरावा आहे, भीष्माचार्य शरशय्येवर होते. आता मी तुम्हाला म्हटलं ना दुसऱ्या हाफमध्ये प्रचंड सुंदर त्यांनी कथन केलं. उदाहरणार्थ शरशय्येबद्दल जे बोलले की ते असे बाणावर झोपले होते का, अर्थातच नाही. तर ते शर म्हणजे ते विशेष प्रकारचं गवत, अगदी ज्याची नाजूक स्किन झाली असेल त्याला ते बोचू नये, टोचू नये अशा प्रकारचं गवत, असं त्यांनी ते चांगलं वर्णन केलं. तर म्हणजे म्हणून म्हटलं तो सेकंड हाफ मला खूप आवडला त्याच्याकरता. असं आहे. पण ह्याच्यातलं मी सांगतो महाभारतामधला कोणताही अध्याय किंवा पर्व हे काही मदत नाही, त्याची गरज नाही असं अजिबात नाही. एक सांगतो की सगळंच जे लिहिलं तर एकाच वेळी लिहिलं का, तर असं अजिबात नाही. पण एकाच वेळी नाही म्हणजे मग किती काळात लिहिलं. आता माझे कोनराड एल्स म्हणून मित्र आहेत, तुम्ही जर नाव ऐकलं असतं तर ते म्हणतात म्हणजे त्यांच्या मताप्रमाणे हजारो वर्ष ती भर पडत गेली असं अजिबात नाही. तसा कोणताही पुरावा नाही. त्याच्यामध्ये भर पडत गेली पण ती 100 वर्षात पडलेली भर आहे. आणि नंतरचे जे पाठभेद ज्याला आपण म्हणतो ते लोकांनी त्या पाम लिव्ज म्हणतो ताडपत्री, त्याच्यावर ते लिहून काढताना झालेले भेद आहेत. आपण सुद्धा लिहिताना ऱ्हस्व दीर्घ चुका करतो, तशा प्रकारचे आहेत. पण जे सगळा जो आत्ता आपल्याला जे महाभारत आहे त्याची 4 रिसेन्शन्स आहेत. मी आता मराठीत काय म्हणायचं रिसेन्शनला माहीत नाही, तुम्ही सांगू शकता. म्हणजे व्यासाने ते लिहिलं, व्यासाने केव्हा लिहिलं हे सुद्धा सांगितलेलं आहे. महायुद्ध झाल्यानंतर म्हणजे महाभारताचं युद्ध 18 वर्षांनी व्यास लिहायला बसले आणि 3 वर्षाचा काळ घेऊन त्यांनी ते पूर्ण केलं असं वर्णन आहे. त्यानंतर त्यांनी आपल्या शिष्यांना शिकवलं, वैशंपायन आणि अगदी अनेक जे सुमंतू वगैरे शिष्य त्यांना शिकवलं. मग त्या शिष्यांनी आपापल्या शिष्यांना शिकवलं. त्यानंतर परीक्षिताचा मुलगा जन्मेजय तो जेव्हा गादीवर आला आणि त्याने सर्पसत्र केलं तर त्यावेळी ते वैशंपायनांनी त्यांना परत महाभारत सांगितलं. त्यावेळी रोमहर्षण सौती हा तिथे ऑडियन्समध्ये होता. हां, त्यांनी ते ऐकलं. त्यानंतर ते नैमिषारण्यामध्ये गेले. तिथे शौनक ऋषी आणि त्यांचा यज्ञ चालू आहे. त्यांनी म्हणले तुम्ही कुठून आलात. आत्ता मी त्या तिथून सर्पसत्रातून आलो. अच्छा, मग काय चर्चा झाली. तिथे मी महाभारताबद्दल बोललो, मग तुम्ही सांगा आम्हाला. म्हणजे व्यासदेव ते वैशंपायन, आपण या सध्याच्या महाभारताकरता बोलूया, ते रोमहर्षण सौती, ते नैमिषारण्य शौनक ऋषी, अशी कमीत कमी 4 रिसेन्शन्स त्या महाभारतामध्ये सध्याच्या आपल्या महाभारतामध्ये आहेत. पण जी माहिती म्हणजे व्यासाने सांगितली तीच परत सांगितली जाते ना. म्हणजे वैशंपायन उवाच असं येतं आणि वैशंपायन उवाच म्हटल्यानंतर तो म्हणतो की आता मी तुम्हाला माहिती सांगतो. ती माहिती तो कुठून सांगतोय, तो व्यासांच्या महाभारतातली सांगतोय. फक्त ती सांगताना आता वैशंपायनाच्या तोंडामध्ये आलेली आहे ती माहिती, असं त्याचं स्वरूप आहे.
आपला पूर्ण हा ज्ञानाचा प्रवास मौखिक पद्धतीने होत होता. तुम्ही आता उल्लेख केला की लिखाणाचा आपण त्याच्यामध्ये उल्लेख तुम्ही आता बोलता बोलता केला. तर मला 2 प्रश्न आहेत. एक, आपण शब्दप्रामाण्य जर आपण धरलं आणि जेव्हा परंपरा अशी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जाते तर त्यावेळेला त्या शब्दरचनेमध्ये त्याच्या त्याच्या भौगोलिक वर्णनांमध्ये, परिस्थितीमध्ये, शब्दांमध्ये फरक पडू शकतो आणि त्याच्यातून आपलं आत्ताचं दृष्टिकोनातून आकलन तेव्हाचं हे वेगळं बनू शकतं. त्याच्यामुळे डिव्हिएशन त्याच्यामध्ये येऊ शकत होते का? आणि जर ते डिव्हिएशन येऊ शकत असतील तर आज आपण कुठल्या अर्थाने म्हणायचं की त्यावेळेचाच काळ खरा होता? अगदी बरोबर. आणि शिवाय लिखित स्वरूपामध्ये होतं असं तुम्ही मगाचपासून म्हणत आहात. तर मग लिखित हे जे आहे तेव्हा लिखाणाची कला अस्तित्वात होती. बरोबर. असं काही आहे का? खूप उत्तम प्रश्न आहेत. या सगळ्यांना मी एकत्र उत्तर करून देतो. त्या प्रश्नाचं उत्तर असंही देता येतं. त्याची मी तुम्हाला एक इंटरेस्टिंग स्टोरी सांगतो. एक साधारण 5 वर्षापूर्वी, आणि मी जर डायग्रेस झालो तर मला परत आठवण करा याची. 5 वर्षापूर्वी मी ऑक्सफर्ड कॉन्फरन्समध्ये गेलो होतो आणि 2 पेपर प्रेझेंट केले. तो आजचा विषय नाही, पण ते कॉन्फरन्स फार सुंदर प्रकारे करतात. एक 20-20 मिनटाचे सेशन असतात. तुम्हाला प्रेझेंट करायला फक्त 20 मिनटं, टेड टॉकसारखं 20 मिनटं मिळतात. आणि 2 सेशन झाले ना की ते तुम्हाला 90 मिनटं देतात त्याच्यावर चर्चा करायला. म्हणजे 20-20 मिनटात 2 सेशन, 90 मिनटं. म्हणजे सँडविचेस ठेवतात, चिप्स ठेवतात, ड्रिंक्स ठेवतात आणि जे काही प्रश्न विचारायचे ते विचारा. तर माझ्या सेशननंतर परत 90 मिनटाचा ब्रेक होता आणि त्यावेळी एक युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोचा असा अगदी संतापलेला, थरथरत कापणारा असा एक प्रोफेसर आला माझ्याकडे आणि असा रागामध्ये, कारण मी भारतीय ह्याच्यावरच बोललो होतो, तो म्हटला, यू डोंट हॅव हिस्ट्री. म्हणजे तुझ्याकडे हिस्ट्रीच नाही, तू कसं 10,000, 15,000, 12,000 वर्षाच्या गोष्ट करतोयस. आणि मी ते रामायण महाभारतसुद्धा बोलत नव्हतो, मी सूर्य सिद्धांतावर बोलत होतो. अर्थात त्या माणसाला मी उत्तर दिलं. मी त्याला विनोदानं असं म्हटलं की यू आर राईट, वी डोंट हॅव अ हिस्ट्री. त्याला आश्चर्य वाटलं की अरे हा माझ्याशी अग्री करतोय. म्हटलं बरोबर आहे. म्हटलं वी डोंट हॅव अ हिस्ट्री, वी हॅव इतिहास. मग तो म्हटलं हा काय प्रकार आहे. मग तो गप्पा झाल्या, पुढे निघून गेल्या. हे मी तुम्हाला मुद्दाम अशाकरता सांगितलं. त्यानंतर मी विचार करायला लागलो की मी असं त्याला उत्तर दिलं की आमच्याकडे हिस्ट्री नाही आहे, आमच्याकडे इतिहास आहे. पण असं मला नंतर विचार केल्यावर माझ्या लक्षात आलं की असं नुसतं नाही आहे की आमच्याकडे हिस्ट्री नाही आहे, इतिहास आहे, पण पूर्ण जगामध्ये फक्त भारत देश किंवा भारतीय संस्कृती अशी एकच संस्कृती आहे की ज्यांच्याकडे इतिहास आहे. आता कोण म्हणेल इतिहास म्हणजे तुम्ही संस्कृत नाव म्हणून म्हणताय का? नो. इतिहास हा जो जॉनरा आहे ना, आत्ता जी मी तुम्हाला डेफिनेशन दिली तशा प्रकारचं पूर्ववृत्तांत असं लिहिणारा फक्त भारत देश आहे. आता ह्याचं हे फक्त भारतातच, म्हणजे इंग्लिशमध्ये मी तो क्वेश्चन असा पोज करतो, वाय ओनली इंडिया हॅज इतिहास. आणि त्याचं मी जे तुम्हाला उत्तरं देणार आहे त्याच्यामध्ये तुमच्या जे तुम्ही 3-4 प्रश्न विचारले त्याची उत्तरं तुम्हाला मिळतील. समजा आज आपल्याकडे काहीतरी घटना घडते आहे आणि त्याचं आपल्याला नीट लिहून ठेवायचं आहे किंवा ओरली रिमेंबर करून ठेवायचं आहे, लक्षात राहील असं. तर आपल्याला काय पाहिजे? जर लिहून ठेवायचं असेल तर गद्यातसुद्धा चालेल, पण जर ओरली लक्षात ठेवायचं असेल तर पद्याचा वापर करावा लागेल. म्हणून ते दोन्ही आर्षकाव्य आहेत. ती काव्यामध्ये करायचं कारण असं की त्यामुळे लक्षात ठेवायला सोपं पडतं. मात्रा, मीटर्स असतात. जसे आपल्या वेदामध्ये वेदांगाशिवाय वेद समजत नाही. त्यातलं काय आहे, समजा छंद आपण जेव्हा म्हणतो, त्याचं एक उदाहरण देतो तुम्हाला, मजेशीर मी सोपं उदाहरण आहे की समजा भगवद्गीतेतला श्लोक आहे आणि आपल्याला पाठ असला तरी आपण विसरतो. ऊर्ध्वमूलमदशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम. पण समजा काही काळाच्या ओघामध्ये आपण विसरलो, पण आपल्याला तो अनुष्टुपचा छंद माहीत असतो. ऊर्ध्वमूलम अदस्याखम अश्वत्थम, मात्रा कळतात, म्हणजे लिहिणारा कळतं की इथे एवढं हवं आहे आणि त्यामुळे आपल्या लक्षात राहायचं सोपं होतं. म्हणून तो काव्य झालं. म्हणून काव्याचा लिहून ठेवायचं असतं तर लिखाणाची तुम्हाला म्हणजे स्क्रिप्ट पाहिजे वगैरे, त्याच्यावरही आपण येऊ. त्याच्यात ऋग्वेदातही उल्लेख मिळतात, महाभारतात तर उल्लेख आहेच आहे, रामायणामध्येही उल्लेख आहे. रामायणामध्ये मग तुम्हाला साधी गोष्ट म्हणजे रामाची अंगठी, त्याच्यावर जो इन्सिग्निया होता तो राम असा आहे असं कळत होतं ना प्रत्येकाचा. किंवा पटकन कळावं आपला ध्वज असतो तसे इन्सिग्निया रथाच्या वर जे त्यांचे ध्वज असायचे, कुणाचा हनुमानाचा होता, अर्जुनाचा, कुणाच्या याच्यावर गरुड होता, दुरून कळावं की हा कुणाचा रथ आहे. म्हणजे असे तर सांकेतिक सगळ्यांचे होतेच. विषयाचं बदलेल म्हणून मी ऋग्वेदात जात नाही, पण ऋग्वेदामध्ये इनडायरेक्ट असे रेफरन्सेस आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला कळतं की त्यावेळी भाषा होती. अथर्ववेदामधलं अथर्व शीर्ष घेतलं तर त्याचं आहे ना की ओंकाराचं वर्णन कसं दिलेलं आहे की त्याच्याबरोबर अनुस्वार आहे. अनुस्वार श्रांतरूपम बिंदुरुत्तर रूपम नादसंधानम. अनुस्वार, आता अनुस्वाराचा अर्थ काय?
त्याच्यावर अनुस्वार आहे, तुम्ही ओम लिहिताना अनुस्वार लिहिताय अर्धचंद्र बिंदू करून, म्हणजेच तुम्हाला भाषा येते. पण आजचा समजा एखादा इन्स्टन्स तुम्हाला पोस्टेरिटी करता म्हणजे पुढील पिढ्यांकरता ठेवायचा आहे, तर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर काव्य वापराल. आणखी काय पाहिजे तुमच्याकडे, काय सामग्री पाहिजे की ज्याच्यामुळे तुम्ही ते लिहू शकाल किंवा कंपोज करू शकाल. अशी भाषा पाहिजे की जी भाषा समृद्ध आहे. तुम्ही तो प्रश्न विचारलात की काळाच्या ओघामध्ये भाषा बदलते. ती भाषा समृद्ध पाहिजे की जे आज काय झालं आहे ते मला नीट लिहिता आलं पाहिजे, म्हणजे व्यक्त करता आलं पाहिजे. आणि दुसरं इंग्लिशमध्ये सांगायचं म्हणजे यू नीड अ एबल अँड केपेबल लँग्वेज बट ऑल्सो अ लँग्वेज विच हॅज लो टू नो ड्रिफ्ट. जो तुमचा दुसरा प्रश्न होता की आता शेक्सपियरचं इंग्लिश घेतलं तुम्ही 200-300 वर्षापूर्वीचं, तर आत्ताच्या इंग्लंडमधल्या लोकांना शेक्सपियर इंग्लिश कळत नाही, त्याच्याकरता वेगळे कोर्सेस घ्यावे लागतात. आपल्याकडे सुद्धा ज्ञानेश्वरी वाचताना सुद्धा आपल्याला भाषांतर बघावं लागतं. मराठीतच आहे ना ते, पण त्याचंही भाषांतर, दासबोधाचं सुद्धा भाषांतर असतं. ह्याचं कारण थोडीशी जी ड्रिफ्ट झाली भाषेमध्ये. याच्या उलट आपल्याकडे भारतीय संस्कृतीकडे एक भाषा आहे आणि होती, ती म्हणजे संस्कृत. सहज उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, आपण त्याच्या आजही ह्याच्यामध्ये आपण एक उदाहरण घेऊ की तुमचं संस्कृतचं बॅकग्राऊंड आहे का, तुम्ही ऑफिशियली शिकलाय, तुम्ही शिकलाय, तुम्ही थोडं 10वीपर्यंत. मी काहीही नाही, पण तरीसुद्धा आपण एक 2-4 श्लोक घेऊ आणि सांगतो ज्याला मराठी येतं, म्हणजे ज्याला कोणतीही भारतीय भाषा येते, त्या माणसाला जर बुद्धी वापरली तर संस्कृत समजू शकतं. महाभारतातलं संस्कृत समजू शकतं आजसुद्धा, काही संस्कृतचं ज्ञान नसताना, आणि रामायणातलं संस्कृतसुद्धा शिकू शकतं. नुसतं भारतीय भाषा नाही. माझे जेफ्री आर्मस्ट्रॉंग म्हणून मित्र आहेत की जे कॅनेडियन आहेत, ते इंग्लिशचा वापर करून आणि लॅटिनचा वापर करून त्यांना संस्कृत समजतं. कारण इंग्लिशमध्ये सुद्धा 40% शब्द संस्कृतमधून गेलेले आहेत, पण तो एक वेगळा विषय होईल. सो 3 गोष्टी पाहिजे. त्यातली एक गोष्ट म्हणजे समृद्ध भाषा की ज्याच्यामध्ये फार बदल होत नाहीत. ती आपल्या सुदैवाने संस्कृत ही भाषा आपल्याकडे आहे, जगात अशी कोणतीही इतर भाषा नाही. कदाचित असेलही, पण आत्ता तरी उपलब्ध नाही. म्हणजे ह्या स्पॅनियर्स लोकांनी दक्षिण अमेरिकेत जाऊन सगळी जाळली पोळली, मुसलमानांनी येऊन आपल्याकडे जे सगळ्या जे जाळल्या युनिव्हर्सिटी, त्याच्यामध्ये काय गेलं आपल्याला माहिती नाही, पण संस्कृत आपली सर्वाइव्ह झाली. दुसरी गोष्ट अशी, तुम्ही जर एखादी गोष्ट सांगता, आपल्याला एक टर्म्स माहीत असेल, देशकाल पात्र, देशकालेच्या पात्रेच्या दद्दानम सात्विकम सुद्धा असं पण म्हणतो. सगळ्याचं हे 3 गोष्टी पाहिजेत, म्हणजेच तो कॉन्टेक्स्ट समजतो. तर एखादी ऐतिहासिक गोष्ट आपल्याला सांगायची असेल तर त्याला टाईम स्टॅम्प पाहिजे. तो टाईम स्टॅम्प तुम्ही कसा करणार? आत्ता आपण जेव्हा आपली जन्मतारखा म्हणतो, मी सांगतो माझं 1970 जन्म समजा सांगतो, तर लोक कोणी विचारत नाही 1970 म्हणजे रेफरन्स काय, विक्रम संवत का शालिवान शवतचं विचारत नाही. आपण सगळं अझूम करतो की AD आणि CE वगैरे, बरोबर. पण खूप काळ जर लोटला तर ही अनेक अशी संवत्सरं मिक्स होऊ शकतात. विक्रम संवत, शालिवान संवत, ते अयोळे इन्स्क्रिप्शनचं तसंच झालेलं आहे बाय दी वे, तो एक वेगळा मुद्दा. तिथे नंतर तिथे संवत्सर म्हटलेलं आहे, कुठचं काय पत्ता नाही आहे, कुणाचा काय रेफरन्स. तर टाईम स्टॅम्प पाहिजे. परत आपलं भाग्य असं की भारतीय संस्कृतीनं ही जगाला दिलेली दुसरी देणगी आहे. जसं संस्कृती पहिली देणगी, तसं दुसरं देणगी म्हणजे भारतीय ह्याच्यामध्ये ज्योतिष म्हणजेच काळ, ॲस्ट्रॉनॉमी इज टाईम, आणि तो अशा पद्धतीने तो पुरावा त्याच्यामध्ये एम्बेड केला जातो. महाभारतातही तसा केलेला आहे, रामायणामध्येही तसा केलेला आहे. महाभारतामध्ये 300च्या आसपास खगोलशास्त्राची वर्णनं आहेत आणि रामायणामध्ये 600च्या आसपास खगोलशास्त्राची वर्णनं आहेत. आणि ही वर्णनं आपली सहज काही वाल्मिकी व्यासांना वेळ नाही मिळाला म्हणून नाही केलेली आहेत. तर ती ॲस्ट्रॉनॉमी इज टाईम, आणि हा इतिहास ते लिहित आहेत ही त्यांना जाणीव आहे आणि म्हणून ती केलेली आहे. आणि तिसरा मुद्दा सांगतो, थोडक्यात सांगतो, जो तुम्ही त्याला नाव दिलं किंवा तुम्ही पण म्हणालात की मग हे पुढच्याला कसं सांगायचं. ओरल असेल तर ओरल शिकवलं जातं, तोंडी. लिहायचं असेल तर ते प्रत्येक 500 वर्षांनी त्या ताडपत्री जातात, मग परत ते लिहून काढल्या जातात. म्हणून आपल्याकडे अशी पद्धत होती बघा, अष्टो ब्राह्मणा यसे लिखित्वाय समर्पये तस्य विद्या भवेत सर्वा. हे कशाला करून ठेवलं आहे, त्याच्यामध्ये मधाचं बोट कशाला लावून ठेवलं आहे की ती लोकांमध्ये उर्मी राहावी की मी पण हे लिहून काढतो ज्ञानेश्वरी हातानं आणि कुणाला तरी अर्पण करतो, म्हणजे ते टिकून राहील. कारण ताडपत्रीचं जो ताडपत्री मी बरोबर शब्द वापरतो की नाही माहीत नाही, पाम लिव्स ज्याला आपण म्हणतो, भुर्जपत्र, त्याचं आयुष्य जास्तीत जास्त 500 वर्ष असतं. तर ते परत परत लिहून काढावे लागतात आणि तशा त्या राहिलेल्या आहेत. हे कुणी केलं किंवा तोंडी मुखोद्गत करून कुणी सांगितलं. आणि आपल्याला महाभारतात आणि रामायणात वर्णनं मिळतात. महाभारतामध्ये असं म्हटलेलं आहे की हा जो ग्रंथ आहे, म्हणजे आपलं वैशंपायन किंवा नंतर सौती सांगतायत, हा इतका अद्भुत ग्रंथ आहे
की काही लोक त्याचे एक एक पर्व पाठ करून ठेवतात, काही लोक पूर्ण सगळं पर्व पाठ करतात, काही लोक ते लिहून काढतात, काही लोक ते पाठ करून अर्पण करतात, म्हणजे तोच यज्ञ म्हणून करतात. अशा पद्धतीनं तो टिकवलेला आहे. तो जो तिसरा पॉईंट आहे संस्कृत ॲस्ट्रॉनॉमिस्ट आहे म्हणजे ज्योतिषशास्त्राचं उत्तम ज्ञान, आणि तिसरं आपली गुरु शिष्य परंपरा. ही सुद्धा जी गुरु शिष्य परंपरेची जी आयडिया आहे ही जगात इतरत्र कुठे नाही. टीचर आहेत पण गुरु शिष्य परंपरा आणि शिष्यानं पूर्ण गुरुला झोकून द्यायचं आणि त्याची जी परंपरा आहे ती पुढे चालवायची, ही कुठेही इतर जगात तुम्हाला मिळत नाही. या 3 गोष्टी एकत्र असल्यामुळे ओनली इंडिया हॅज इतिहास. म्हणजे मुखोद्गत पद्धतीने आपले किंवा लिहून, कारण लिहून तुम्ही काही तुम्हाला त्यातून प्राप्ती काहीच होत नाही खरी. उलट ते दान म्हणून द्यायचं आहे. मग का लिहायचं? म्हणजे इवन मी लहान असताना मला शिक्षक माहीत होते, एक केरकर गुरुजी म्हणून होते, म्हणजे आत्ताही ते आहेत. ते एकदा झालं की परत ज्ञानेश्वरी लिहायला लागायचे आणि पूर्ण ज्ञानेश्वरीची प्रत झाल्यानंतर ते जाऊन कोणीतरी एका काय म्हणूया त्यांना भेट द्यायचे. म्हणजे असं म्हणता येईल की संत तुकारामांची सगळी गाथा ही इंद्रायणीमध्ये गेली परंतु ती पुन्हा रचित स्वरूपामध्ये आली आणि लोकांच्या मनात होते ना ते अभंग झालेले, परत लिहिता आले, ते रिक्रिएट करता आलं. आणि मग ते लिखित स्वरूपात म्हणतात तसं व्यासांनी गणपतींना सांगितलं तुम्ही हे लिहून काढा, म्हणजे ती जी अक्षरं आहेत ती लिहून काढा. मग त्याची विशिष्ट कुठली भाषा असू शकते का? संस्कृतच होती. फक्त आता गणपतीनं लिहिलं म्हणजे नक्की काय केलं, आता त्याचे काय आहेत, शेवटी तुम्ही तुमच्या बुद्धीप्रमाणे त्याचा अर्थ घेता. म्हणजे कृष्णानं स्वतः सांगितलेलं आहे सत्व रजतम अशा 3 प्रकारच्या बुद्धी आहेत, धृती आहेत, दानं आहेत. तर तुम्ही अर्थ घेऊ शकता. एखादा माणूस तो लिटरल अर्थ घेईल की गणपती आला आणि तिथे बसला आणि केलं, त्यालाही काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला श्रद्धेवर घेता येऊ शकतं आणि सगळ्या गोष्टींची श्रद्धेवरच सुरुवात होते. आता जर तुम्ही मगाशी प्रश्न विचारलात की महाभारत आणि रामायण हे नक्की इतिहासच का, आपल्याला नक्की माहिती नाही. पण आपल्याला त्याचं संशोधन करायचं असेल तर आपण श्रद्धेवर म्हणू शकतो की असं पण समजा, जसं मॅथमॅटिक्समध्ये असतं लेट एक्स बी द आन्सर, पहिले हायपोथेसिस करायचं आणि मग सिद्ध करता येतं, मग परत सर्कल करता येतं की अच्छा आपण असं जे आधी हायपोथेसिस मानलं होतं हे आपल्याला मानता येतं का. हीच विज्ञानाची पद्धत आहे. विज्ञानाची पद्धत म्हणजे ट्रायंग्युलेशन ऑफ एक्सप्लेनेशन प्रेडिक्शन टेस्टिंग इन द कॉन्टेक्स्ट ऑफ अ थिअरी अँड इन द कॉन्टेक्स्ट ऑफ बॅकग्राऊंड नॉलेज. आणि तेच आपलं न्यायदर्शन सांगतं, प्रत्यक्ष अनुमान उपमान शब्द प्रमाणाने. अगदीच म्हणजे हे जे पाच स्टेप्स आहेत कार्ल पॉपर सांगतात, ट्रायंग्युलेशन ऑफ म्हणजे सायंटिफिक मेथड, अगदी ह्या 5 स्टेप्सच, पण त्याच्या पुढे जाऊन 10 स्टेप्स केलेला आपल्या न्यायदर्शनामध्ये पुरावा आहे त्याच्यावर, की म्हणजे निश्चय, हेतू, उदाहरणं आणि त्यानंतर त्याचा ॲक्च्युअल ॲप्लिकेशन आणि मग निगमन, म्हणजे त्याच्यावर सिद्धांत झालं. आणि मग ह्याच्यात आणखी गोष्टी काय पाहिजेत, म्हणजे कोणती गोष्ट घेऊन संशोधन करायचं का, तर तसं नाही. म्हणजे मग तुम्ही मला असं विचारतील मग तुम्ही पुष्पक विमानावर का नाही संशोधन करत, त्याचं उत्तरही न्यायदर्शनात दिलेलं आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला जिज्ञासा, शक्यप्राप्ती, संशय विदास, प्रयोजन, ह्या सगळ्या गोष्टी पाहिजेत. त्या शक्यप्राप्ती हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मग एखाद्या माणसाला मग तुम्ही पुष्पक विमानावर का नाही करत, मग मी त्यांना सांगतो तू कर ना, कारण त्याला त्याचं उत्तर माहिती आहे. आत्ता आपल्याकडे तेवढा पुरावा नाही मिळत पुष्पक विमानाचा, म्हणजे शब्दप्रमाणे सोडून काही मिळत नाही, मग तुम्ही कसं संशोधन करणार. सो ही पद्धत दोन्हीची सारखीच आहे. उलट आपली जी पद्धत आहे ही आणखी खोलात जाऊन विचार करणारी पद्धत आहे. गणपतीबद्दल मला हे सांगायचं आहे की कोणी ते लिटरल अर्थानं घेईल की खरोखर गणपती येऊन बसले. तुम्हाला ती जी कथा माहीत असेल ती फक्त दाक्षिणात्य म्हणजे कुंभकोणम एडिशनमध्ये मिळते. उत्तरचे जी एडिशन आहे त्याच्यामध्ये ती कथा मिळत नाही, गणपती आला ही. ओके, पण आता ते नंतर समजा जर त्याच्यामध्ये भर पडली असेल तर कशा अर्थानं गणपती ही विद्येची देवता वगैरे वगैरे असं झालेलं असू शकतं. पण म्हणूनच म्हटलं कोणी ते लिटरल घेऊ शकतं की खरोखर गणपती आला. दुसरं म्हणू शकतो की गणेश नावाचा माणूस आला, असं आपण जसं कुंतीच्या बाबतीमध्ये सुचेताताईंनी सांगितलं ना की तो काही सूर्य म्हणजे सूर्य नव्हता आला, एक व्यक्ती आला होता सूर्यानं प्रेरित झालेला, सूर्यासारखा तेजस्वी. हेच मलाही पटतं म्हणणं. पण सांगायचा मुद्दा असा की कोणाला श्रद्धेमध्ये खरोखर सूर्य आला जसं जर घ्यायचं असेल तर लगेच त्याच्याशी वाद घालायची गरज नाही. कारण प्रत्येकाची जे बुद्धीच्या लेयर्स असतात, म्हणजे अगदी मी आत्ता समज तुमच्याशी बोलतो आहे, हे 10 लोक ऐकत आहेत, तर त्या 10 लोकांना त्याचं वेगवेगळ्या लेवलचं ज्ञान होतं. सगळ्यांना सारखंच ज्ञान होत नाही, त्यामध्ये चालू शकतं.
पण दुसरं असं की तो एक लेखनिक कोणी असेल असं तुम्ही म्हणू शकता. त्यातला लेखन अशाचा जो लिख असा जो शब्द आहे म्हणजे डेंट करणं किंवा अशा अर्थाचा त्याचा अर्थ आहे. किंवा आपण स्क्रिप्ट म्हणतो म्हणजे इंग्लिशमध्ये, तर स्क्रिप्ट म्हणजे स्क्रॅच करणं आणि तो जात नाही, म्हणजे तो टिकून राहतो. दगडामध्ये केलेलं स्क्रॅच किंवा मेटलवर केलेलं स्क्रॅच हे टिकून राहतं आणि म्हणून त्याला अक्षर असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्या दृष्टीनं अक्षर म्हणजे आत्मा, म्हणजे शरीर जरी गेलं तरी तो राहतो. क्षर अक्षर योग जो 13वा योग आहे तसं, तशा अर्थानं. पण काळाच्या ओघामध्ये तेही जाऊ शकतं, म्हणजे बदल असू शकतात. एक मला प्रश्न होता, तुम्ही आत्ता कुंभकोणमचा पण उल्लेख केला. रामायणाची घटना आपण महाकाव्य म्हणा किंवा इतिहास म्हणा अशा दोन्ही अर्थाने जरी विचार केला तरी राम अयोध्येमध्ये आणि तिकडनं लंकेमध्ये असा सगळा तो प्रवास आहे. त्यामुळे रामायण हे अर्ध्यापेक्षा अधिक भारताला रिलिव्हंट होतं. महाभारत जेव्हा घडलं तर महाभारत घडलं ते कुरुक्षेत्रामध्ये, तरी पण तामिळनाडूच्या किंवा त्याच्याही दक्षिणेकडच्या भागांना महाभारताची भुरळ पण होती. आणि तर हे महाभारताचं महत्त्व का राहिलं, का वाढलं किंवा का टिकलं? उत्तम प्रश्न. त्याचं उत्तर मी दोन्ही ग्रंथाकरता देतो. कारण रामायण आणि महाभारत याची जी मोहिनी आहे ना ती सगळ्यांवर आहे, फक्त भारतापुरती मर्यादित नाही. तुम्ही तामिळनाडूपर्यंत गेलात, तामिळनाडू तर सोडा, तिथले राजे तर त्यांनी महाभारताच्या युद्धामध्ये भाग घेतलाच होता. पांड्या वगैरे सगळे चोल होतेच. महाभारताचं तुम्हाला सांगतो, महाभारत युद्धामध्ये भाग घेणारी लोक म्हणजे राजे कमी असतील बाहेरचे, जसं तुम्ही भारतापासून दूर जाता तसे कमी, पण सिरियापासून ते आपल्या अगदी इंडोनेशियापर्यंतची लोकं पार्टिसिपेट केलेली होती. याची आपल्याला वर्णनं मिळतात. उदाहरणार्थ भगदत्त हे जर तुम्ही नाव ऐकलं असेल, महाभारतातला राजा, तो त्यावेळी खूप ओल्ड होता असं म्हटलेलं आहे आणि तो आपल्या एक औक्षणी सैन्यासकट आला होता. तर भगदत्ताची जागा म्हणजे प्रागज्योतिषपूर. प्रागज्योतिषपूर म्हटल्यानंतर आत्ताच्या काळामध्ये आपण लगेच लोक आसाम असं म्हणतो, कारण हल्लीच्या काळात त्यांनी म्हणजे मागच्या काही 1000 वर्षामध्ये प्रागज्योतिषपूर असं तिथे म्हटलेलं आहे. एकाच गावाची नावाची गावं बऱ्याच ठिकाणी असतात, रामपूर, बोरगाव अशी अनेक ठिकाणी असतात. पण हे जे प्रागज्योतिषपूर आहे, भगदत्ताचं प्रागज्योतिषपूर, हे म्हणजे आत्ताचं बगदाद. याचा तुम्हाला जिओग्राफिकल रेफरन्स महाभारतातही मिळतो, रामायणातही मिळतो. म्हणजे रामायणाच्या वेळी भगदत्त नाही आहे, पण प्रागज्योतिषपूर कुठे आहे तीच जागा रामायणात सांगितलेली जागाच महाभारतामध्ये आहे. आणि ती भारताच्या पश्चिमेला अनेक दिवसांचा अनेक काळाचा प्रवास केल्यानंतरची आहे. सांगायचा मुद्दा असा की इथून बाहेर राजे आलेले आहेत. आता रामायण आणि महाभारताचा हा जो प्रभाव आहे हा तुम्ही जर भारताच्या पूर्वेला गेलात तर आहे, तुम्हाला नक्कीच कळतं. इंडोनेशियामध्ये सुद्धा प्रचंड आहे. तुम्हाला हे माहिती आहे का, रामायण हे हायस्कूल लेवलला फिलिपिन्समध्ये शिकवलं जातं. हां, आपल्याकडे नाही, हा भाग वेगळा, पण फिलिपिन्समध्ये शिकवलं जातं. चायनामध्ये, म्हणजे माझं भाग्य असं की मला जगभर फिरायला मिळालं, माझं ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड राहिलं आहे, पण नाहीतर जगात कुठे काही फारशी जागा राहिली नाही. चायनामध्ये सुद्धा असं पटकन, आता मागच्या 60-70 वर्षाचा माओचा वगैरे इफेक्ट कम्युनिझम सोडा, पण जर तुम्ही थोडं गावात गेलात किंवा अदरवाईजसुद्धा थोडंसं हळूहळू त्यांना जर खोदून काढून तुम्हाला काय प्रश्न विचारायचे जर कळलं तर त्यांना हनुमान माहीत असतो, त्यांना राम सीता माहीत असतात, त्यांना महाभारताची कॅरेक्टर्स माहीत असतात. इंडोनेशियामध्ये तर काही प्रश्नच नाही. इंडोनेशियामधली लोकं, म्हणजे मी शिकत असताना कॅनडामध्ये इंडोनेशियाचे स्टुडंट होते, मेडिकल स्टुडंट्स, ते आपणसुद्धा हल्लीची लोकं सांगू शकणार नाहीत इतकी डिटेलमध्ये महाभारताची कथा सांगू शकतात. ते सगळे मुस्लिम होते. मी म्हटलं तुम्हाला कुठे, तर म्हणजे आम्हाला लहानपणी म्हणजे झोपवताना आजी तीच गोष्ट सांगते. तेव्हापर्यंत तरी असं होतं, म्हणजे 30 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय. तो आपल्याला पूर्वेचा आपल्याला अनुभव माहिती आहे. आपल्याला काय वाटतं, पश्चिमेकडे गेला नाही का? आश्चर्य वाटेल तुम्हाला, पश्चिमेकडेही होता. आता थोडा मागच्या 1000 वर्षामध्ये किंवा 1500 वर्षामध्ये जो इस्लामचा जो काही फारच डिस्ट्रक्शन झाला, त्यामुळे त्यांच्या ज्या स्मृती आहेत त्याही थोड्याशा लोपलेल्या आहेत. पण तरीसुद्धा मी आता सिरियामध्ये गेलेला आहे, तर त्या सिरियातला माणूसच मला विचारतो की आम्ही काय म्हणतो माहिती आहे का, ते आपण सिरिया म्हणतो आहे अँग्लिसाइज, ते सुरिया म्हणतात. हां, तर मी म्हटलं, तर म्हणे याचा अर्थ माहीत आहे का? म्हटलं आता तू विचारतो, मला विचारतोयस म्हणजे काही सूर्य वगैरे का, असं सूर्या वगैरे? म्हणे येस. नॉट ओन्ली दॅट, तर तिथले अनेक लोक, स्पेशली जे अशा थोड्या रॉयल फॅमिलीसारखं म्हणूया, ते असं स्वतःला मानतात की ते सूर्य वंशाचे आहेत. आता हे हळूहळू खूप कमी होत चाललं आहे, कारण तिथेही परिस्थिती अत्यंत अराजकता आलेली आहे. पण अशी मला लोकं भेटलेली आहेत की ते प्राईड घेतात की आमची लोकं पूर्वी इंडियातून आली आणि आम्ही सूर्यवंशाचे आहोत, म्हणजे इक्ष्वाकू वंश. आपल्याला तो इक्ष्वाकू वंश माहिती आहे. त्याचा पूर्ण तुम्हाला इफेक्ट दिसतो. तुम्ही 4000 वर्षापूर्वीचं गेलं, हिटाईट आणि त्या जर तुम्ही त्या संस्कृती, त्यांचे जे तह व्हायचे त्याचे जर तुम्ही बघितलं
तर त्याच्यामध्ये सगळे आपल्या ऋग्वेदातल्या देवतांना आवाहन केलेलं आहे. म्हणजे नासत्य, इंद्र, मित्र, वरुण, त्यांचा तह होता ना की ह्या देवांना साक्षी ठेवून आपण हे मान्य करतो की तुम्ही माझ्यावर हल्ला करणार नाही, ही जागा तुमची वगैरे वगैरे. त्यांची नावं तुम्ही बघितलीत तर ती सगळी संस्कृतोद्भव आहेत आणि दशरथाचं तशरथा वगैरे अशी नावं झालेली आहेत. मग हे 4000 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तिकडेही इफेक्ट होता. हे जे मागच्या समजा 2000 वर्षातला थोडा ख्रिश्चनिटीचा इफेक्ट, क्रुसेड मुवमेंट किंवा नंतर इस्लाम, याच्यामुळे ती थोडीशी स्मृती कमी झालेली आहे, पण अजूनही ती गेलेली नाही आहे. तो इफेक्ट सगळीकडे आहे, जगभर आहे. एक तुमच्या आता बोलण्यातून कुतूहल अधिक जागृत झालं म्हणून की कुठल्याही युद्धामध्ये सहभागी व्हायला काहीतरी मोटिव्ह लागतं. आता जर भारतामध्ये एखादं युद्ध होतं आहे आणि ते आपण आत्ता महाभारताविषयी बोलतो म्हणून महाभारताविषयी आपला विषय आत्ता रिस्ट्रिक्ट करतो मुद्दा, तर महाभारताचं युद्ध हे कौरव आणि पांडवांमध्ये होतं आहे. तर बगदाद किंवा सिरियामधल्या राजांना त्या युद्धामध्ये सहभागी होण्याचं आता कारण काय? उत्तम प्रश्न आहे, उत्तम प्रश्न आहे. आत्ता जेव्हा आपण आपला म्हणजे हिंदू संस्कृती, सनातन संस्कृती, भारतीय संस्कृती असं जेव्हा आपण म्हणतो तर आपल्याला काय होतं, अमृतसरला गेलं की भारतीय संस्कृती संपली असं आपण समजतो आत्ता. थोडीशी आपली स्मृती अजून जागी आहे म्हणून आपण म्हणतो पाकिस्तानसुद्धा भारतच होता. पण त्याच्यानंतरचे अफगाणिस्तान म्हणजे भारत हे आपण विसरून जातो. कदाचित तेही लोकांच्या लक्षात असतं कारण गांधारी म्हणून म्हणतात ते. पण हे किती लोकांना माहिती आहे की इराण म्हणजे भारतच होता. इराणमधला जो झोराष्ट्रियनिझम आहे त्याची तुम्हाला इनडायरेक्ट वर्णनं फार सुंदर, कितीतरी लोकांचं त्याच्यावर संशोधन आहे. आज आपण तो मुद्दा नाही म्हणून जाऊया नको. भारतातल्या लोकांनी केलं आहे, बाहेरच्या लोकांनी केलेलं आहे. त्यातले जे सगळे वर्णन सगळं इराणियन म्हणजे जे ओल्ड पर्शियन आहे, बेसिकली अझेंद अवेस्ताची भाषा ही म्हणजे संस्कृतचं अर्धमागधी किंवा पाली कसं होतं, अधिष्ठानचं अधिष्ठान असं होतं ना, अशी झालेली आहे. प्राकृत भाषेबद्दल प्राकृत भाषेसारखंच आहे. म्हणजे इराणियन, पर्शियन ही अक्षरशः तुम्ही प्राकृत समजू शकता. कारण आपल्याकडे पैशाची भाषा होती, गांधार प्रदेशामध्ये सुद्धा त्या वेगळ्या वेगळ्या प्राकृत भाषा होत्या. अगदी अगदी. आता म्हणालात की मगधी, अर्धमगधी, शौर्यसेनी, पाली, हा ज्या भाषा आहेत त्याच झालेल्या आहेत. पण म्हणजे तुमचा प्रश्न काय होता त्याच्यामध्ये आधीचा की बाकीच्या राज्यांना मोटिव्ह काय, मोटिवेशन काय? तर त्याचं मोटिवेशनच हे असं की आत्ता जी आपण भारतीय संस्कृती मी फक्त आत्ता सध्याचं इंडिया समजतो तशी नव्हतीच. ही पूर्ण पसरलेलीच होती. उदाहरणार्थ आपण आता कौरव पांडव म्हणजे कुरू म्हणतो, कुरूज, हां, आणि नंतर ते कुरू जंगल किंवा तो एरिया सिद्ध झाला म्हणून. पण मूळ ते कुठचे आहेत माहिती आहे का? मूळ असं नाही, त्यांचा कुठपर्यंत पसरला होता. तर आत्ताचा जो भाग आहे किंवा म्हणजे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि आत्ताचा हरियाणा वगैरे ह्याला म्हणायचे दक्षिण कुरू. मग दक्षिण कुरू झाला की उत्तर कुरू आलाच. उत्तर कुरू कुठे आहे? तर्कमेनिस्तान, कझाकस्तान, ओके, हां, इवन चायनाचा जो झैजियांग प्रोव्हिन्स म्हणून जो पश्चिमेचा जो प्रोव्हिन्स आहे चायनानं घेतलेला, हा सगळा एरिया ह्याला उत्तर कुरू म्हणायचे. उत्तरा कुरू, उत्तरा मद्र, हे शब्द तुम्हाला रामायणामध्ये 14,000 वर्षापूर्वी मिळतात, महाभारतामध्ये 7,500 वर्षापूर्वी मिळतात. त्यात मी तुम्हाला जरा डेटिंग सांगून टाकलं, पण तिथे आपण येऊ. पण आत्तापर्यंत म्हणजे ग्रीक काळापर्यंत 2000 वर्षापर्यंत टोलेमी जेव्हा तो ह्या भागाचं वर्णन करतो त्याला तो काय म्हणतो माहिती आहे का? म्हणजे कॅस्पियन समुद्राच्या पूर्वेच्या भागाला तो उत्तरा कुरू, म्हणजे बंगाली लोक उत्तरचं उत्तर करतात ना, उत्तरा कुरू, उत्तर कुरूला ते शब्द आहेत. आणि हे फार कन्सिस्टंट म्हणजे 14,000 वर्षापेक्षा जास्त हे तेच शब्द त्या भाषेला लागू आहेत. आणि ह्याचे मी तुम्हाला 3 रोड ब्लॉक्स दिले, 14,000 वर्ष, 7,500 वर्ष, 2000 वर्षापूर्वी. म्हणूनच हिंदुस्थान वगैरे का स्थान, हां, म्हणून स्थान हा संस्कृत शब्द आहे, तोच तिकडे गेलेला आहे. पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं की हा भगदत्त, त्याचं नाव हे संस्कृतोद्भवच आहे ना, भगदत्त, सो हे साम्राज्यच पसरलेली होती. ही आपल्याकडून आउट ऑफ इंडिया ही सगळी लोकं बाहेर गेलेली आहेत. त्याचं तुम्हाला जर आपण नंतर वेळ मिळाला आणि पुराव्यावर आलो, पृथ्वीच्या पुराव्यावर, तर त्यात तुम्हाला मी पुरावे सांगेन काय आहेत त्याचे. म्हणजे मी मगाचपासून सांगताय की भारतातली लोक बाहेर गेले, भारतातले लोक बाहेर गेले. मग असे काही कथा आहेत की भारतामध्ये लोक आले? नक्कीच. आता मी 35 वर्ष अमेरिकेत राहिलो, आता आलो आहे ना परत, नाही का? नाही, हे कसं आहे माहिती, आर्य इन्व्हिजन थिअरी आणि असे आपण आता बऱ्याच अर्थाने ते रिफिट होतीये, बरोबर. पण यातला आता नाही, बऱ्याच अर्थाने नाही. आर्यन इन्व्हिजन थिअरीला कधी बेसिसच नव्हता, पण ती आपण आपल्या अज्ञानानं ती उगाचच त्याच्यावर चर्चा करत राहिलो. अजूनही आपण ती चर्चा करतो, करावी लागते अनफॉर्च्युनेटली.
त्याचं तुम्हाला आर्यन इन्व्हेजन थिअरी आपण काढून टाकू त्याच्यामध्ये, असं करतो. आर्यन इन्व्हेजन थिअरी काय आहे, याची 4 मुद्दे आहेत. जसं आपण बोलताना म्हटलं ना की कोणत्याही गोष्टीचं करताना आपल्याला वाय, व्हेन, वेअर, व्हॉट असंच विचारावं लागतात. आर्यन इन्व्हेजनचं आपण वाय, व्हेन, व्हॉट बघू. म्हणजे आर्यन इन्व्हेजन थिअरी म्हणजे तरी नक्की काय, तर त्याचं असं आहे, थोडक्यात समरी करतोय मी. आर्य नावाचे कोणतरी लोक भारताच्या बाहेर, हे त्या लोकांच्या, हे आर्यन थिअरी करणाऱ्यांच्या दृष्टीनं भारताच्या बाहेर हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. भारताच्या बाहेरून कुठून तरी, आता कुठून तरी ह्याच्यावर इतके त्यांचे वादंग आहेत की आपण अगदी त्यांचं भांडण बघत बसावं, आपल्याला त्यात पडायची गरज नाही. कोण म्हणतो रशिया, सेंट्रल एशिया, टर्की वगैरे चालू आहे त्यांचं. सो आर्यन नावाचे कोणतरी वसाहत लोक वगैरे भारताच्या बाहेरून भारतामध्ये आले. केव्हा आले? 1500 BC ते 1200 BC किंवा 2000 BC ते 1200 BC या दरम्यान आले. तिसरा मुद्दा म्हणजे हू, आर्यन, वेअर, फ्रॉम आउटसाईड इंडिया, हे महत्त्वाचं, वेन, 2000 BC ते 1200 BC, आणि व्हॉट. सो व्हॉट्स अ बिग डील, येऊ देत की, आता तुम्ही नाही का परत आलात असं, येऊ देत की जा की, तुम्हाला जायचं आहे का अमेरिकेला, जा. मग शेवटचा मुद्दा काय, त्यातला महत्त्वाचा मुद्दा त्यांच्या दृष्टीनं, थिअरीवाल्यांच्या दृष्टीनं, की ते जे आले ते एकतर संस्कृत घेऊन आले किंवा संस्कृत ज्याच्यामुळे निर्माण झालं ते, त्यातला जो मूळची भाषा ते घेऊन आले. हे त्यांचं सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे आहेत ह्याच्यात. आता हे केव्हा सांगतायत बघा, टाईम बघा, 2000 BC ते 1200 BC. मी हे दाखवून दिलं आहे महाभारताचा पुरावा वापरूनच, रामायणाचा पुरावा वापरून आणि ऋग्वेदाचाही वापरून, की संस्कृत ही भाषा भारतामध्येच हजारो वर्षे आहे. मग बाहेरून कुणी आणली म्हणजे प्रश्नच नाही. महाभारतातली जी नावं आहेत, रामायणातली जी नावं आहेत ती सगळी संस्कृतोद्भव आहेत. म्हणजे दुःशासन, अर्जुन, अर्जुनला संस्कृतमध्ये अर्थ आहे साध्या मनाचा, सरळ मनाचा. भीम, त्याचा अर्थ आहे, म्हणजे प्रत्येक शब्दाला अर्थ आहे. तिथल्या सगळी जी गावांची नावं आहेत, हस्तिनापुर, उपप्लव्य, ही सगळी संस्कृतोद्भव नावं आहेत. द्वारका, द्वारावती, हे सगळंच संस्कृत चाललं आहे. 7000 वर्षापासून चाललं आहे, 14000 वर्षापासून चाललं आहे, भारतातच चाललं आहे. दुसरं सांगतो, आर्यन म्हणून जो आहे ना प्रकार, तर मी कधी कधी विनोदानं म्हणतो, ते म्हणतात आर्यन इन्व्हेजन थिअरी. तर म्हटलं ते त्यांना माहिती, आर्यन हे काही आपल्याला माहिती नाही. आर्यन हा शब्दसुद्धा भारताच्या बाहेर कुठे नाही आहे आणि आर्य तर मुळीच नाही आहे. आर्य हा शब्दच फक्त भारतात तुम्हाला मिळतो. इराणचं नावसुद्धा, इराण म्हणजे आर्यन असं ते नाव आहे, ते सुद्धा आत्ता मागच्या 50 वर्षामध्ये ठेवलेलं नाव आहे. आधी तो पर्शियाच होता. हां, त्याचंसुद्धा संस्कृतमध्ये मिळतं. म्हणजे परशु, म्हणजे जे तुम्ही जसं पिशाच जसं म्हणालात ना, तसं तो आता परत डायग्रेशन होईल. पण महाभारताच्या आधी 55 रॉयल पिढ्या, 55, हां, त्यावेळी भारतातून बाहेर गेलेली ही लोक आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे गांधारा, परशु आणि अरत्ता अशा 3 वेगवेगळ्या लोक गेली असं त्याचं म्हणणं आहे. त्यातलं गांधार म्हणजे गांधार, परशु म्हणजे ते पर्शियन, आणि अरत्ता म्हणजे साऊदर्न इराण. तिथे अरत्ता म्हणून अजूनही भाग आहे, जागा याच्यामध्ये. ती लोकं गेलेली आहेत, तिथूनच ती पुढे गेली. आणि याचे जेनेटिक्समध्ये पुरावे आहेत, सगळीकडे भाषेमध्ये पुरावे आहेत, लिंग्विस्टमध्ये सगळीकडे पुरावे आहेत त्याचे. सो ही सगळी लोकं म्हणून ती आली, म्हणजे त्यांचे नातेवाईक होते म्हणून त्यांचं दॅट वॉज द मोटिवेशन. दॅट वॉज द मोटिवेशन. सर, तुम्ही मागासपासून म्हणत आहात की रामायण हे 14,000 वर्षापूर्वी होऊन गेलं असेल, महाभारत हे 7,000 वर्षापूर्वी होऊन गेलं असेल, तर याची एक्झॅक्ट कालगणना तुम्ही कसं काय सांगू शकता? याचं जोडून विचारतो, कारण आम्ही आत्तापर्यंत आपण शिकत आलेलो आहे की रामायणाचा आणि काळ हा भलताच अलीकडचा आहे. तुम्ही म्हणता ते 14,000 वर्ष, बरोबर. तर तेवढा काळ कसा तुम्ही इथपर्यंत आला? कारण 5,000 आणि 3,000 वर्षांपूर्वी. बरोबर. उदाहरणार्थ महाभारताचं जर सर्वसामान्य जर तुम्ही लोकांना विचारायला गेलात, अगदी कोणाला विचारा, तर ते म्हणतील 5,000 वर्षापूर्वी झालं. तुम्हाला विनोदानं सांगतो की आत्ताच्या मला वाटतं म्हणजे UPच्या असेंब्लीमध्ये काय त्या म्हणतात ना विधानसभा, त्याच्यामध्ये म्हणताना योगीजी पण असं म्हणत होते की हे असं सांगताना मला 5,000 वर्षापूर्वीची गोष्ट आठवते. आणि मग त्यांनी तुम्ही जर बघितलं असतं तर महाभारताचा उल्लेख केला, 5 गावं मागत होते वगैरे वगैरे. तर त्या ट्विटरवर जे येतं तर मी तिथे टॅग करून सांगतो की 5,000 नाही 7,500 वर्षापूर्वी. कारण हे आपले लीडर्स म्हणूया आपण, आपले जे पब्लिक इंटलेक्च्युअल्स, या सगळ्यांना या योग्य ज्ञानाची माहिती देणं फार गरजेचं आहे. कारण चुकीचं ज्ञान रिपीट केल्यामुळे सुद्धा ते बरोबर आहे असं वाटायला लागतं. तर 5,000 वर्षापूर्वी महाभारत झालं, याला महाभारतामध्ये काडीचा पुरावा नाही. काडीचं नाही म्हणजे एकही महाभारतामध्ये असा पुरावा नाही, एकही नाही आहे
की ज्याच्यामुळे तुम्ही असं सांगू शकाल की बघा ह्या पुराव्याचं जर आपण परीक्षा केली तर 5,000च्या आसपास येतो, असं एकही नाही. म्हणजे माझं हे सगळ्या लोकांना ओपन चॅलेंज आहे की महाभारतामध्ये, आता ॲस्ट्रॉनॉमीचा आपण विचार करूया, पण बाकी पण आपण विचार करू, खगोलशास्त्राचे 300 पुरावे महाभारतामध्ये, त्याच्यामधला एकही असा पुरावा नाही की ज्याच्यामुळे असं म्हणता येईल की महाभारत 3000 BC सोडा, म्हणजे त्याला 5000 म्हणतो, पण 2000 BC ते 4000 BCमध्ये कधीतरी झालं असं सांगणारा एकही पुरावा महाभारतामध्ये नाही आहे. आणि म्हणून मी सांगतो, कारण लोक सगळे म्हणतात तिथेच झालं, म्हणून म्हणतो माझं ओपन चॅलेंज आहे, कोणताही पुरावा घेऊन या. आता हे फार कठीण नाही ना, 300तला एक तर आणता आला पाहिजे. जो माणूस म्हणतोय की 3000 BCमध्ये झालं, कमीत कमी एक तर आणा की ज्याच्यामुळे तो 3000 BCच्या आसपास झाला असं म्हणता येईल, असा एकही पुरावा नाही. सर, तुम्ही असं मगासपासून म्हणत आहात की रामायण हे 14,000 वर्षापूर्वी होऊन गेलं, महाभारत हे 7,000 वर्षापूर्वी होऊन गेलं, तर याची एक्झॅक्ट कालगणना तुम्ही कशी केली? कारण आम्हाला जोपर्यंत माहिती आहे तोपर्यंत हे जवळपास 5,000 वर्षाच्या आसपासचं असावं, तर तुम्ही ती एक्झॅक्ट गणना कशी काढली? उत्तम प्रश्न, आणि त्याच्याकरताच आपण आज आता भेटलेलोही आहोत. ओके, आता एखाद्या गोष्टीचा समजा आपल्याला शोध करायचा असेल तर साधा प्रश्न आहे की त्याच गोष्टीला आपण ते विचारावं, बरोबर. उदाहरणार्थ महाभारताचं आपल्याला काही माहिती करून घ्यायची असेल तर असं नाही की तुम्ही इतर पुराणामध्ये त्याची माहिती काढू नये, काढा, पण महाभारतावरचा जर प्रश्न असेल तर महाभारतालाच विचारा ना. हा साधा कॉमन सेन्स आहे. रामायणाचा प्रश्न असेल तर रामायणाच विचारा. इतिहासाच्या दृष्टीनं लक्षात घ्या, महाभारत म्हणजे व्यासांचं महाभारत किंवा जे 4 एसेन्शियलमध्ये आलेलं आहे ते. तसंच ऐतिहासिकदृष्ट्या रामायण म्हणजे वाल्मिकी रामायण, त्याच्यामध्ये तुलसीदासांचं रामायण नाही, एकनाथांचं भावार्थ रामायण नाही. ते तुम्ही बाकी दृष्टीनं अभ्यास करू शकता, पण इतिहासाच्या दृष्टीनं फक्त वाल्मिकी रामायण हे आपल्याला मान्य केलं पाहिजे. श्रद्धेवर मान्य करा, कोणत्याही गोष्टीवर मान्य करा, पण ते त्याच्यावर जर अग्रीमेंट नसेल तर पुढे जाता येत नाही आपल्याला. कारण सगळ्या रामायण देणाऱ्या लोकांनी वाल्मिकींचे ऋण मानलेले आहेत. तसंच महाभारतामध्ये किती जरी आनंद साधलेनी सुद्धा काहीतरी जय नावाचं इतिहासासारखं विचित्र पुस्तक लिहिलं तरी त्यांनासुद्धा मान्य करावं लागतं की ते व्यासांच्या महाभारतावरनं लिहित आहेत. ते वाचत नाहीत, हा भाग वेगळा आहे त्यातला. दुर्गा भागवत, आता दुर्गा भागवत म्हणजे काय मोठं व्यक्तिमत्व, पण दुर्गा भागवतांचं व्यासपर्व हा जो महाभारताचा ग्रंथ आहे ह्याच्यामध्ये एवढा विचित्रपणा आहे की त्याच्याकरता तुम्ही परत वाचून बघा व्यासपर्व. मी जेव्हा लोकांना सांगतो त्यांना वाटतं दुर्गा भागवतांचं नाही माझं काहीतरी बिनसलेलं आहे का, म्हटलं काहीही बिनसलेलं नाही. मी त्यांची पुस्तकं, त्यांची भाषाशैली मला प्रचंड आवडते, त्यांची अभ्यासवृत्ती. पण आपण त्याचा विषय नाही, व्यासपर्वामध्ये त्यांनी फार चित्रविचित्र गोष्टी घातलेल्या आहेत. ह्याच्यावरून हे सांगता येते की त्यांनी महाभारत वाचलेलं नाही, किंवा वाचलं असलं तर त्यांच्या ते नीट लक्षात राहिलेलं नाही, किंवा ते लिहिता लिहिता काहीतरी ते विसरून गेलेले आहेत. जसं इरावती कर्वेंचं युगांत, ह्याच्यामध्ये त्यांनी स्वतःच्या मनाच्या कल्पना घातलेल्या आहेत, याच्यात महाभारताला काडीचा आधार नाही. जसं मी तुम्हाला आता सुचेताताईंबद्दल सांगितलं पहिलं, आता सुचेताताईंचं तर काय भांडारकरच्याच आहेत त्या, पण तिथे पुरावायचा पुरावा त्यांनी दुसरा पुरावा आणून दाखवा. म्हणजे त्यांनी असं नाही, सुभाष काक यांचं पण मी नाव घेतलं मुद्दाम त्याच्याकरता. आपण आता कालनिर्णयाकरता येऊया. तुम्हाला व्हर्नियर कॅलिपर तुम्ही वापरला आहे, मायक्रोस्कोप किंवा तो आपण म्हणतो व्हर्नियर कॅलिपरमध्ये आपण काय करतो हे मुद्दाम तुम्हाला लक्षात देतो आहे की त्याच्यात 2 स्केल असतात. एक आपलं मुख्य स्केलवर आपण बघतो आणि मग ते मायनर स्केल किंवा व्हर्नियर स्केलवर बघतो कुठची लाईन मॅच होते आणि मग गणित करतो. म्हणजे काय करतो आपण, सुरुवातीला अप्रॉक्सिमेट पण ॲक्युरेट असा एरिया काढतो आणि मग त्याच्यामध्ये प्रिसाईज आणि बरोबर काय शोधायला जातो. अशा पद्धतीनं हा कालनिर्णय काढलेला आहे, रामायणाचा पण आणि महाभारताचा पण. आपण महाभारत सुरुवात करू. आता काही ज्या घटना घडतात त्याच्यात मी ॲस्ट्रॉनॉमीचा वापर केलेला आहे, खगोलशास्त्राचा. त्याचे 300 पुरावे आहेत महाभारतामध्ये. पण पुरावा पहिल्यांदा कोणता घ्यायचा हे समजण्याकरता सुद्धा विज्ञान बुद्धीची आवश्यकता आहे. आता त्यात फार डिटेल जात नाही, पण त्याची 11 तत्त्वं आहेत. ही सगळी आपल्या दर्शनशास्त्रातून येतात, म्हणजे न्यायदर्शन, सांख्यदर्शन, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, वैशेषिका, ह्याच्यातून योगदर्शन ह्याच्यातून येतात. की निश्चय, पृथक्करण, म्हणजे तुमची एकदा थिअरीज ठरली. आता मी माझी थिअरी सांगतो, 2करता 30 थिअरी. माझी थिअरी ही अशीच, म्हणजे आपण सिद्धांत म्हणतो, पण त्याला आता जो सिद्ध झाला नाही म्हणून त्याला सिद्धांत नाही म्हणायचं, त्याला प्रमेय म्हणायचं, हायपॉथिसिस. ते असं की महाभारतातली आणि रामायणातली जी खगोलशास्त्रीय वर्णनं आहेत ती महाभारताच्या आणि रामायणाच्या वेळची आहेत. हा माझा सिद्धांत, प्रमेय. की त्याच्यात जी वर्णन आहे, आता महाभारताच्याच वेळेचं वर्णन आहे, जेव्हा अर्जुन निघाला तेव्हा तो काहीतरी म्हणतोय ते त्यावेळेचं वर्णन आहे. व्यास म्हणतोय अरे धृतराष्ट्रा उद्या युद्ध सुरू होतं आहे, बघतोयस का तू आकाशामध्ये काय आहे,
आणि तो आकाशातली वर्णनं करतो ही त्यावेळची वर्णन आहेत. हा माझा सिद्धांत आहे. त्याच्यापेक्षा काय दुसरी काय थिअरी असणार तुमची? नंतर कोणीतरी घुसडली अशी थिअरी आहे का? मग तुम्हाला त्याचं सिद्ध करावं लागेल. हा सिद्धांत झाला. हे झाल्यानंतर जे विज्ञान बुद्धीतलं जे पृथक्करण हा जो विषय आहे तो येतो. म्हणजे कसं, आता तुम्हाला कळलं. मग महाभारत वाचताना बाकी कुठे लक्ष द्यायचं नाही. त्यावेळी जो खगोलशास्त्रीय पुरावा असेल तो एक्स्ट्रॅक्ट करायचा. पृथक्करण म्हणजे एक्स्ट्रॅक्शन, सेपरेशन करायचं. पृथक्करण. त्यानंतर काय करायचं, त्याचं वर्गीकरण करायचं, क्लासिफिकेशन. ते क्लासिफिकेशन समजण्यासाठी मी तुम्हाला व्हर्नियर कॅलिपरचं उदाहरण दिलं की काही पुरावा असा आहे, आता मी जास्त खगोलशास्त्राच्या खोलात जात नाही, तो पुरावा असा आहे की काही पुरावा तुम्हाला अंदाजे कुठे झालं हे सांगतो आणि जो काही पुरावा आहे तो अंदाजे तुम्हाला एरिया मिळाला की बरोबर कुठे झालं ते सांगतो. म्हणजे समजा आपण म्हटलं की अरे हां मी शिवाजी महाराज निघाले रायगडावरून तेव्हा सोमवार होता, तर त्याच्यावरून तारीख काढणं आज कठीण आहे. पण तुम्ही असं सांगितलं की तानाजीने गड सर केल्यानंतर गेला म्हणजे आपल्याला साधारण वर्ष कळतं. तर तसा माझा जो पुरावा मिळाला, तुम्ही दुसराही प्रश्न विचारलात की सुरुवात कुठून झाली माझी, तर या महाभारताकरता मी अभ्यास तर करत होतो, पण त्याच्यामध्ये एक जो श्लोक मला मिळाला, त्याची थोडी कथा मोठी आहे पण त्यात मी जात नाही, की मी भगवद्गीता महाभारतामध्ये नक्की कुठे आहे हे शोधायला युनिव्हर्सिटी ऑफ अल्बर्टाच्या लायब्ररीत गेलो होतो. मला वेळ होत म्हटलं वेळ भरपूर पडला होता, तर भांडारकरच्या क्रिटिकल एडिशनमध्ये कुठे आहे, मग भीष्मपर्वा ते माहीत होतं. म्हणून मी सुरुवात काढून वाचायला लागलो आणि मग मी कशा करता आलो होतो हेच विसरलो. कारण पहिला अध्याय दुसरा अध्याय सुरू झाला ते युद्धापूर्वीचं वर्णन येते त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये पूर्ण सगळी व्यासाने खगोलशास्त्राची वर्णनांची नुसती यादीच लावलेली आहे. आणि ते सांगताय धृतराष्ट्र हे बघ सगळं हे मी बघतोय, निमित्त बघतोय, सगळीकडे दिसतंय मला हे, असं ते वर्णन करून सांगतायत. ते का करतायत ह्याचं सुद्धा वर्णन ॲस्ट्रॉनॉमी इज टाईम इतिहासामध्ये. त्याच्यात एक श्लोक होता, म्हणजे आहे या चैषा विस्तृता राजस त्रैलोक्ये साधुसम्मता अरुंधती तयापेश वसिष्ठ पृष्ठतः कृत. आता हा सुद्धा श्लोक संस्कृत आपल्याला माहीत नसतं, त्याचं मी तुम्हाला मुद्दाम, तुम्हाला संस्कृत येतं पण समजा आम्हाला येत नाही असं आपण समजूया. किती अर्थ लावणं सोपं आहे बघा. म्हणजे काही अर्थ अडू शकतात शब्द, पण मराठी माणसाला कठीण नाही. या चैषा विस्तृता राजस, म्हणजे विस्तृत म्हणजे सगळ्यांना माहीत असलेली चैषा, विस्तृता राजस, हे राजा ते धृतराष्ट्राला म्हटलेलं आहे, व्यास म्हणतायत. त्रैलोक्ये साधुसम्मता, सर्व साधूंना संमत असलेली, त्रैलोक्यामध्ये विस्तृत असलेली म्हणजे प्रसिद्ध असलेली, असं कोणतरी चाललं आहे ते. आणि कोण असं, अरुंधती तयापेश वसिष्ठ पृष्ठतः कृत, अशी जी अरुंधती तिन्ही जगामध्ये प्रसिद्ध असलेली, साधू संमत असलेली, साधू ज्याला मान देतात अशी अरुंधती, तिनं आपल्या वसिष्ठाला मागे टाकलं आहे, पाठीवर टाकलं आहे. पृष्ठतः कृत अगदी लिटरल अर्थ घेतला तर. अर्थात तिथे जे वर्णन आहे त्याच्याप्रमाणे ज्याला ते माहीत आहे, कॉन्टेक्स्ट देशकालपात्र, त्याला माहिती आहे की हे अरुंधती आणि वसिष्ठ असं स्त्री पुरुष चाललं नाही आहे, आकाशातल्या ताऱ्यांचं वर्णन चालू आहे. ते असं सप्तर्षी मंडळामध्ये जर 4 तारे आणि 3 तारे, तर तिसरं जे शेपूट असतं त्याच्यातला जो मधला तारा तो वसिष्ठ, आणि त्याच्या शेजारी एक छोटा तारा असतो तो अरुंधतीचा. हे सगळे आपल्या सगळ्या संस्कृतीमध्ये फार जुनं माहिती आहे, जगभर माहिती आहे. त्याला वेगळी नावं आहेत, तिकडे मिजार आणि अल्कॉर म्हणतात. आता ह्याच्यात काय वैशिष्ट्य आहे, अरुंधती वैशिष्ट्याच्या पुढे चालते, आकाशात बघितलं तर काही तारे पुढे काही तारे मागे असतंच. मग वैशिष्ट्य काय, हा जो मी सांगतो ना की ह्याला आपण निर्णायक पुरावा म्हणतो किंवा इंग्लिशमध्ये क्रुशियल एव्हिडन्स म्हणतो, तो असा की ते जे वर्णन आहे व्यासाने सांगितलेलं महाभारताच्या वेळेचं, ते आज खरं नाही. आज जर तुम्ही रात्री आकाशात जाऊन बघितलं तर वसिष्ठ तुम्हाला पुढे चालताना दिसतो, अरुंधती मागे असते. आता चालताना म्हणजे सुद्धा काय, ज्यांना ॲस्ट्रॉनॉमी माहीत नाही त्यांना तो प्रॉब्लेम होतो. तर तुम्ही उत्तरेकडे तोंड करून उभं राहिलात तर तुम्हाला आत्ता आपलं कुठे मुंबई समजा असेल तर 19 डिग्री लॅटिट्यूड आहे, तर आपल्याला ध्रुवतारा बघायचा असेल तर ध्रुवतारा शोधणं फार सोपं आहे. उत्तरेकडे तोंड करून उभं राहायचं आणि मजेनं म्हणतोय मी, हाय हिटलरसारखं 19 डिग्रीला असं करायचं की तिथे जो ठळक तारा दिसतो तो रात्रभर बदलत नाही, बाकी सगळे तारे असे जातात, तो उत्तर ध्रुवाचा तारा. बरं, त्याच्या भोवती सप्तर्षी जाताना तुम्हाला दिसतील, तर ते पूर्व म्हणजे नॉर्थ ईस्ट आपण ज्याला म्हणतो तिथे ते वर येणार आणि असे अँटी क्लॉकवाईज जाऊन खाली जाणार. तुम्हाला वसिष्ठ पुढे दिसतो, अरुंधती मागे दिसते. अगदी जवळजवळ येते, म्हणजे तुम्हाला बिनोक्युलर लागेल, दुर्बीण लागेल. याच्या अगदी उलट व्यास म्हणतायत अरुंधती पुढे जाते. ही माझ्याकरता मिस्ट्री होती. म्हणजे माझ्या पहिल्या पुस्तकाचं नाव आहे व्हेन डिड द महाभारत वॉर हॅपन, मिस्ट्री ऑफ अरुंधती. ती ही मिस्ट्री की अरुंधती पुढे जाते असं म्हणतात. आता हे इतकं लोकांना इम्पॉसिबल वाटत होतं, म्हणून तो क्रुशियल एव्हिडन्स झाला की मोठे मोठे तज्ज्ञ म्हणजे शंकर बाळकृष्ण दीक्षित, म्हणजे त्यांना मी भारतातलेच नाही जगातले सगळ्यात बेस्ट ॲस्ट्रॉनॉमर म्हणतो,
ज्यांनी भारतीय ज्योतिषाचा इतिहासाचे 2 पुस्तकं लिहिली, मराठीत लिहिली आणि ती भाषांतरित झाली इंग्लिशमध्ये. ते म्हणाले हे काही कळत नाही, म्हणजे नक्की काय का कशामुळे झालं असेल किंवा का म्हणतायत व्यास असं. लोकमान्य टिळकांनी तर हा रेफरन्स घेऊन महाभारतामध्ये बघा कशा वेगळ्या गोष्टी घुसडल्या गेलेल्या आहेत अशा अर्थाचं वक्तव्य केलेलं आहे लोकमान्य टिळकांनी, की ऋग्वेद नीट ठेवलेले आहेत, आपले वेद ठेवलेले आहेत, पण नंतरच्या ग्रंथामध्ये भेसळ झालेली आहे. मी तुम्हाला सांगू शकतो की भेसळ सगळ्यात झालेली आहे. इवन ऋग्वेदामध्ये सुद्धा प्रक्षिप्त सूक्त मिळतात की, हां, पण आता हे लोक भेसळ झाली म्हणून घाबरतात. मी घाबरत नाही. भेसळ झाल्यानंतरसुद्धा जो पुरावा सगळा आहे तो जर तुम्हाला एका तारखेकडे घेऊन जात असेल तर तुम्हाला त्याच्यावर जास्त विश्वास वाटला पाहिजे. बरोबर. भेसळ झाल्यानंतरसुद्धा काही त्याच्यामध्ये फरक पडला नाही आहे असा त्याचा अर्थ होतो ना. तर हे अरुंधती वसिष्ठ, मी तेव्हा इंजिनिअरिंग माझं मास्टर संपत आलं होतं आणि इंजिनिअरिंगचा आपला अभिमान असू शकतो की आपण काही करू शकतो. मला वाटलं 2 आठवड्यामध्ये मी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाकेन. हे 1994ची गोष्ट आहे, 94ची. त्यानंतर मला ते 2 आठवड्याचं सॉल्व्ह करायला 15 वर्ष लागली. ह्या एका श्लोकाचं अर्थ लावायला, निर्मूलन करायला, ॲनालिसिस करायला मला 15 वर्ष लागली. 2009मध्ये मला त्याचं फायनली जे मला शोधून काढायचं होतं ते मिळालं की अरुंधती खरोखरच वसिष्ठाच्या पुढे जाते आणि ती केव्हा जाते. तर ॲस्ट्रॉनॉमी भाग आपण सोडून देऊ टेक्निकल म्हणून, पण त्याचं उत्तर असं आलं की अरुंधती खरोखरच वसिष्ठाच्या पुढे गेलेली होती पूर्व काळामध्ये. म्हणजे एक काळ असा होता की पृथ्वीवरून बघितलं असतं तर अरुंधती पुढे दिसली असती तुम्हाला, जसं व्यास सांगतायत. आणि तो काळ असा आहे 10,000 BC पासून ते 4,500 BC पर्यंत, म्हणजे 12,000 वर्षापासून ते साधारण 6,500 वर्ष ह्या मधल्या काळामध्ये अरुंधती पुढे होती. आता आपण जसं आर्किओलॉजिस्टबद्दल बोललो तसं बघूया की आता हे श्लोक आहे, त्याचा मी वैज्ञानिक पद्धतीनं अर्थ लावला. आता ह्याच्यावरून निर्णय काय काढायचा. हा जर श्लोक खरोखर असेल आणि तो व्यासाने महाभारताच्या वेळी धृतराष्ट्राला सांगितला असेल आणि अरुंधती ही वसिष्ठाच्या पुढे फक्त ह्या एवढ्याच काळात जाते, तर ह्याचा अर्थ काय महाभारतासाठी. जर ते सगळं खरं असेल आणि विश्वास ठेवता आला तर महाभारत हे मागच्या 6,500 वर्षात नक्की झालेलं नाही. कारण मागच्या 6,500 वर्षामध्ये अरुंधती वसिष्ठाच्या पुढे जातच नाही, की जे व्यास म्हणतायत महाभारताच्या वेळी ती जाते. पटलं. आणि 10,000 BCच्याही आधी जाता येत नाही, कारण त्याच्या आधी पण ती गेली नाही आहे. म्हणजे त्या एका श्लोकावरून तर असं आपल्याला काढता येतं की महाभारत या काळामध्ये झालं. त्याच्यानंतरचा तुमचा पुढचा प्रश्न काय असेल, आपण म्हणू शकतो की अरे एक पुरावा काहीतरी कर्मधर्म संयोगानं तो बरोबरही येऊ शकतो, पण 300 आहेत ना आपल्याकडे आणखी. तर तुम्ही भीष्म निर्वाण हा जो दुसरा इन्सिडेंट घेतला त्याच्यात त्या रिलेटेड 100 पुरावे आहेत. त्यातला थोडक्यात पुरावा सांगतो की भीष्म 10व्या दिवशी युद्धाच्या पडले. त्यानंतर ते महाभारत सांगतं आपल्याला अगदी नीट असं, म्हणजे काही कोणताही मनामध्ये संभ्रम संशय राहणार नाही इतका शुद्ध पुरावा आहे की ते महाभारत सांगतं आपल्याला की त्यानंतर 10व्या दिवसापासून ते उत्तरायणापर्यंत म्हणजे 21 डिसेंबर सध्याच्या काळातला, त्या काळात ते शरशय्येवर होते. आणि तो किती काळ होता, तो कमीत कमी 95 दिवसाचा काळ होता. म्हणजे 95 दिवसापेक्षा जास्त असं आपल्याला उत्तर काढता येतं. ते तुम्हाला थोडक्यात सांगतो कसं वर्णन आहे. 10व्या दिवशी पडले, 18 दिवस युद्ध चाललं, म्हणजे 9 दिवस युद्ध चालू असतानाच ते शरशय्येवर होते असं वर्णन आहे तिथे, की त्यांनी सुरक्षित ठेवले आणि ते तसेच राहिले. युद्ध संपल्यानंतर ते मध्ये 2-3 गोष्टी झाल्या, म्हणजे अश्वत्थाम्याला ते हे केलं वगैरे, त्यात जात नाही मी. त्यानंतर असं वर्णन येतं की ते सगळे ते गंगेच्या किनाऱ्यावर गेले आणि तिथे मासम एकम बही पुरात, आपल्याकडे संस्कृत एक्सपर्ट आहेत, महिनाभर तिथे ते राहिले. हां, म्हणजे शोक हे आपण म्हणतो असं. त्यानंतर ते हस्तिनापुरात आले, त्याची पूर्ण डिटेल वर्णनं येतात. मग युधिष्ठिराचा राज्याभिषेक झाला. युधिष्ठिरानं आपल्या वेगवेगळ्या भाऊ आहेत त्यांना वेगवेगळे पॅलेसेस दिले, त्यांना वेगवेगळ्या नेमणुका केल्या. त्यावेळी कृष्ण त्याला आठवण करतो की अरे कोणतरी तुझी वाट बघतंय, ते म्हणजे भीष्म. मग हे सगळे हस्तिनापुरातून कुरुक्षेत्रावर जातात जिथे भीष्म शरशय्येवर पडलेले आहेत. त्या दिवशी जेव्हा पहिल्या दिवशी जातात, म्हणजे 9 दिवस गेलेत प्लस 30 दिवस गेलेत, कमीत कमी 40 दिवस गेलेत असं समजा. त्यानंतर जातात, त्या दिवशी कृष्ण भीष्माला म्हणतो की आता तुझे 56 दिवस उरले, म्हणजे 40 + 56 करा, म्हणजे तुम्हाला हिशोब झाला त्याच्यामध्ये, म्हणजे 96 झाले. आणि तो जो 56 दिवस आहे त्याचा परत तुम्हाला पूर्ण शांतीपर्व, मी म्हटलं शांतीपर्व असं फेकता येत नाही, नंतर ॲड केलेलं नाही ते, नंतर म्हणजे 100 वर्षात असेल. पण शांती पर्वातले जे हे मी सांगतो हे सगळे रेफरन्स शांती पर्वातले आहेत.
तर त्याच्यानंतरच्या पर्वातले रेफरन्सेस आहेत त्याच्यामध्ये की 56 दिवसाचा जो उल्लेख आहे हा शांती पर्वातला आहे. त्याच्यानंतर ते 1 महिना राहिले हेही शांती पर्वामध्ये आहे. आणि त्यानंतर 56 दिवसांचं परत गणित करून दिलेलं आहे की भीष्म आणि युधिष्ठिर हा जो संवाद झाला, म्हणजे राजधर्म पर्व, आपद्धर्म पर्व, मोक्ष पर्व, असं जे सगळं जे मोठं व्याख्यानं झाली त्यांची, ही 6 दिवसात झालेली आहेत. त्याचं प्रत्येक दिवशीचं वर्णन आहे. हे झालं, संध्याकाळ झाली, ते घरी गेले हस्तिनापूरला, दुसऱ्या दिवशी सकाळी परत तो आला, दिवसभर तिथे राहिला, परत संध्याकाळी घरी गेला. तो प्रत्येक दिवशी परत घरी जातो आहे आणि येतो आहे. 6व्या दिवशी, ते एकादशीचा दिवस होता तो, त्या दिवशी विष्णू सहस्रनाम भीष्माने सांगितलं, आपलं जे येतं विष्णू सहस्रनाम जे आपण म्हणतो नेहमी ते. आणि मग व्यास पण तिथे आहे. ते म्हणतात की आता युधिष्ठिर शांत झालेला आहे, त्याला आता सांग की, म्हणजे ते भीष्माला सांगतात घरी जायला सांग आणि आता येऊ नकोस उत्तरायण होईपर्यंत. मग त्याला भीष्म सांगतात आता जा आणि हस्तिनापूरला जा. त्यानंतर आपल्याला महाभारत सांगतं की तो युधिष्ठिर हस्तिनापूरला परत गेला, तिथे 50 रात्री राहिला आणि जेव्हा उत्तरायणाचा दिवस आला तेव्हा तो परत आला आणि मग भीष्म निर्माण झालं. हे मी तुम्हाला मुद्दाम वेळ घेतला अशा करता की जो 95 दिवस आहे ना, याचं फार महत्त्व आहे. मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत समजेल असं सांगणार आहे. तुम्हाला महाभारत युद्ध केव्हा, कोणत्या महिन्यात झालं माहीत आहे? मला नाही. गीता जयंती केव्हा येते, कोणत्या महिन्यात येते? डिसेंबर. हां, पण तो डिसेंबर हा इंग्लिश महिना झाला, पण मराठी महिना कोणता? नाही, तुमची मी परीक्षा घेतो ते ठीक आहे. मार्गशीर्ष, म्हणजे आता गीता जयंती आपण मार्गशीर्ष शुक्ल एकादशीला साजरी करतो, तीही तारीख चुकीची आहे, पण त्यात आता मी जात नाही. खरी ती कार्तिक अमावस्येला, म्हणजे 11 दिवस आधी सांगितलेली आहे ती, पण ती का हा एक वेगळा मुद्दा होईल, त्याचंही महाभारतात उत्तर आहे. म्हणजे मार्गशीर्षामध्ये युद्ध झालं. आता मार्गशीर्षामध्ये युद्ध झाल्यानंतर भीष्माचार्य 95 दिवस 10व्या दिवसापासून, आणि त्यात जर 10 दिवस ॲड केले तर 105 दिवस, म्हणजे जवळजवळ 4 महिने युद्ध सुरू झालं. युद्ध मार्गशीर्षात सुरू झालं गीता जयंती म्हणजे ना, आणि तिथून 4 महिने ते भीष्माचार्य शरशय्येवर आहेत आणि त्यानंतर उत्तरायण आलं. आता त्याचं तुम्हाला कारण सांगतो. आज जर ते युद्ध झालं असतं मार्गशीर्षामध्ये तर भीष्मांना शरशय्येवर बसायची गरजच नव्हती, कारण मार्गशीर्ष महिना डिसेंबरात येतो. झाला, उत्तरायणच चालू आहे, चला आम्ही जातो, बाय, असं केलं असतं. पण म्हणजे 4 महिन्याचा फरक पडला आहे. आत्ता जो मार्गशीर्ष जो आत्ता उत्तरायणाच्या वेळी येतो तो त्यावेळी 4 महिन्यांनी दूर येत होता. ह्याला खगोलशास्त्राचं ज्ञान 101ची गरज आहे. त्याला आपण संपात चलन म्हणतो. त्याच्यामुळे हा फरक पडतो. तो किती फरक पडतो? एक आपला मराठी महिना किंवा हिंदू महिना तो ऋतूच्या संदर्भामध्ये शिफ्ट व्हायला 2000 वर्ष लागतात. आणि 4 महिन्याचा फरक पडला आहे. गणित करा, 4 × 2000, 8000 वर्षापूर्वी महाभारत झालं. हे इथे आलं. म्हणजे जसं पूर्वी आता म्हणजे काही वर्षांपूर्वी संक्रांत 14 तारखेला यायची, तशी आता 15 तारखेला येते, असं ते मागे सरकत. संक्रांतचं थोडंसं वेगळं गणित आहे. संक्रांतचं जे शिफ्ट झालं आहे तो पूर्वी 21 डिसेंबरचा जो इक्विव्हॅलंट दिवस होता तेव्हाच ती संक्रांत होती 2000 वर्षापूर्वी. पण सामान्य लोकांना कळावं म्हणून त्यांनी काय केलं की सूर्य जेव्हा मकर संक्रांतीमध्ये जातो तेव्हा आपण उत्तरायण साजरं करूया. ते का केलं? कारण 2000 वर्षापूर्वी सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये एंट्री करत होता त्यावेळीच 21 डिसेंबरसारखी स्थिती होती. ती स्थिती आज राहिलेली नाही. ती आता 21 डिसेंबरला आहे आणि आता आपलं ते सूर्य मकर संक्रांतीमध्ये जातो तो 14 आणि 15 जानेवारीला गेलेला आहे. मग उत्तरायणाचा संदर्भ कसा आहे तो? म्हणजे उत्तरायण असं म्हणतात. उत्तरायण हा शब्द येतो. तर उत्तरायणचा शब्द आता आपण 14 जानेवारीला लावतो ही आपली चूक आहे. 14 जानेवारीला नाहीच, उत्तरायण 21 डिसेंबरलाच होतं. आपली ही जुनी स्मृती आहे ना ती आपण अजूनही साजरी करतोय. जो दिवस मोठा आहे वर्षातला, छोटा हां दिवस छोटा वर्षातला छोटा दिवस आहे तो उत्तरायण आहे. बरोबर. किंवा छोटा किंवा सूर्याचा जो प्रवास आहे आपण जर पूर्वेला करून राहिलं तो सगळ्यात दक्षिणेला जाऊन जो जिथे थांबला तो उत्तरायणाचा दिवस. बरोबर. त्याच्या आणखी पुढे जात नाही तो. तसंच दक्षिणेचा दिवस म्हणजे 21 जून तो जास्ती असं उत्तरेला गेला त्याच्या पुढे तो आणखी जात नाही. म्हणजे उज्जैनच्या डोक्यावर येतो तो आणि मग परत मागे येतो. मग आता ह्याचा मराठी तिथींशी हिंदू तिथींशी कसा संदर्भ आपण लावू शकतो? म्हणजे तुम्ही जो कॉन्टेक्स्ट वेळेचा कॉन्टेक्स्ट सांगताय बरोबर त्याच्या दृष्टीने त्याचा मी तुम्हाला जो 4000 म्हणजे 8000चा सांगितला ना तर तो आता हे 8000 तुम्हाला समजावायला सांगितलं पण त्याची एक्झॅक्ट वर्ष काढता येतात. उदाहरणार्थ जसं मी सांगितलं आता मी 10,000 ते 4500 BC म्हटलं तसं नुसता रँडम नंबर नाही आहे. 10,248 BC आणि 4636 BC इतकं ॲक्युरेट. दॅट इज द ब्युटी ऑफ ॲस्ट्रॉनॉमी.
म्हणूनच भारतीय लोकांचं वैशिष्ट्य आहे की त्यांनी ॲस्ट्रॉनॉमी टाईम स्टॅम्पसाठी वापरला. जर घड्याळच जर आपल्याला विश्वास ठेवता येत नसेल तर घड्याळातलं टाईम बघून काही उपयोग नाही. त्यामुळे त्याने ते ॲक्युरेट शोधून काढलं. तसंच हे भीष्मनिर्वाण अंदाजानं सांगितलं तुम्हाला, त्याप्रमाणे त्या पुराव्यानुसार 8000 वर्षापूर्वी महाभारत झालं. पण ॲक्युरेट जर तुम्हाला करायचं असेल तर 1600 वर्षाचा पिरियड येतो. 6722 BC ते 5125 BC याच्यामध्येच झालं. म्हणजे मी असं सांगू शकतो भीष्मनिर्वाणाचा 100चा पुरावा आहे तो घेऊन सांगता येतं महाभारत 5125 BCच्या नंतर कधीही झालं नाही. नो इफ्स नो बट्स. हो, इतकं सांगता येतं. किंवा 6722च्या आधी पण झालं नाही. हे मी तुम्हाला मुद्दाम आधीचं सांगतोय कारण बरीच लोक असंच काहीतरी विचित्र आरोप करतात की ह्या निलेशोकला जास्तीत जास्त मागे घेऊन जायचं आहे. मला मागे घेऊन जायचं नाही, जिथे आहे तिथे ते दाखवायचं आहे असा त्याचा उल्लेख. आता हे झाले ढोबळ पुरावे. म्हणजे कसं, त्यामुळे तुम्हाला एक पिरियड मिळाला. म्हणजे व्हर्नियर कॅलिपरमधलं मोठं रिडिंग झालं. आता छोटं रिडिंग कसं, तर त्याच्याकरता तुम्हाला जे बाकीचे जे 200 पुरावे आहेत, 100 पुरावे, ते बारीक बारीक तुम्ही असं करत गेलात तर तुम्हाला ते घेऊन जातात. दुसरा शनीचा पुरावा असा आहे, संवत्सर स्थायिनंचो ग्रह प्रज्वलितो उभव विशाखयो समीपस्थो बृहस्पती शनैश्चरो. संवत्सर स्थायिनंचो, 1 वर्षभर एका जागी उभा किंवा उभे. संवत्सर स्थायिनंचो ग्रह प्रज्वलितो उभव, प्लुरल, 2 असे उभो असे प्रज्वलित होऊन अगदी ब्राईट होऊन असे एका जागी उभे होते वर्षभर. कोण आणि कुठे? मी हे सिद्ध केलं आहे की महाभारताच्या काळामध्ये वक्र याचा अर्थ रेट्रोग्रेड असा नव्हता. तर जी इक्लिप्टिक आपण म्हणतो, म्हणजे काय म्हणायचं, क्रांतिवृत्त सूर्याचं, त्याला ऑब्लिक क्रॉसिंग करायचं, त्याला ते वक्र म्हणत असत. आता कोणतरी म्हणेल हे निलेश तुमच्या डोक्यात येणाऱ्या कल्पना आहेत का? हो, माझ्याच डोक्यात आलेली कल्पना आहे, पण त्याला पुरावा महाभारतामध्ये की पाश्चिमात्य लोकांनी डेटिंग करताना जो भारतात म्हणजे महाभारत काय किंवा रामायण जो प्रकार केलेला आहे तो शुद्ध आचरटपणा आहे. आचरटपणा आणि गाढवपणा. आणि मी मुद्दाम कॅमेऱ्यावर म्हणून सांगतो म्हणजे हॉर्वर्डपासून ते येलपासून ते बर्कलेपासून ते शिकागोपासून कोणी हरिका लाल येऊ दे, येणारच नाही. ते पण तुम्हाला सांगतो, हिंमतच नाही त्यांची होणार. कारण इतका धडधडीत दिवसा म्हणजे मूर्खपणा केलेला आहे. फक्त आपल्या लोकांना हा पत्ता नसल्यामुळे, किंवा काय म्हणायचं असं मराठीमध्ये काहीतरी आहे ना की गोऱ्या माणसाला नमस्कार, किंवा असं आपण जसं म्हणतो मॅक्स मोल्लर नमा वगैरे, असा जो मूर्खपणा आहे त्यामुळे आपण हे मान्य करतो. पाश्चिमात्य लोकांची जर काही कॉन्ट्रीब्युशन असेल तर ती विज्ञानाच्या बाजूने आलेली आहे. ह्युमॅनिटीजमध्ये फक्त इतर देशांना कसं तोडायचं, त्यांची संस्कृतीची कशी वाट लावायची एवढीच कामं त्यांनी केलेली आहे. महाभारतामध्ये असं म्हटलेलं आहे की 36 वर्षांनी कृष्णाची द्वारका नष्ट झाली असं महाभारतात वर्णन आहे. अरेबियन सी की जिथे आपली द्वारका येते, द्वारकेचा पश्चिम भाग आपला भारताचा येतो, त्यावेळी समुद्राची जी उंची आहे ती अचानक 15 मीटरने वाढली. मोनिका कार्मिनचा जो 2015चा पेपर आहे त्या पेपरचा मतितार्थ असा आहे की कधीतरी आपल्या मानवी इतिहासाच्या पूर्वी म्हणजे इतिहासामध्ये कधीतरी वाय क्रोमोसोम्सचं बॉटलनेक झालं. वाय क्रोमोसोम म्हणजे पुरुषाचा क्रोमोसोम. कारण ऋग्वेदाची जर तुम्ही सरस्वतीची वर्णनं बघितली तर ऋग्वेदाचं वर्णन असं आहे, नदी तमे अंबी तमे देवी तमे सरस्वती, द ग्रँडेस्ट ऑफ द ग्रँड रिव्हर, सगळ्यात मोठी नदी. नदी तमे, नदीमधली सगळ्यात मोठी. अंबी तमे, देवी तमे, देवीतली सगळ्यात मोठी देवी हे तू आहेस सरस्वती.